नमस्कार मंडळी, आपण पाहतात नेता कट्टा आणि या विशेष कट्ट्यामध्ये आज आमच्यासोबत जोडलेले आहे ज्यांचं नव्याने राजकारणात प्रवेश झालं असे उत्तम व्यावसायिक, युवा उद्योजक, वणीच्या मोबाईल क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व, न्यू अंकुश मोबाईलचे संचालक सन्माननीय अंकुशजी चिंतामणरावजी बोडे हे आपल्या या कट्ट्यामध्ये आज बातचीत करणार आहे. तर नमस्कार सर. नमस्कार सर, आपण एक उत्तम व्यावसायिक आहात. बरोबर. आणि तुम्हाला असं कधी वाटलं की या क्षेत्रात आपण यावं? राजकीय क्षेत्र म्हटलं तर मी कधीच विचार नव्हता घेतला की मी कधीतरी राजकीय क्षेत्रामध्ये जाईल म्हणून. पण आता समजून जावं की काळवेळ येते आणि त्याच्यानुसार जसं मी आता गेल्या म्हणजे विधानसभा इलेक्शन झाले त्याच्यामध्ये मी आमचे फाल्गुनभाऊ गोवकार अच्छा. आणि आमचे मनसे नेते राजूभाऊ उंबरकर अच्छा. यांच्यासोबत प्रचारामध्ये फिरत असताना मला असं वाटलं की कुठेतरी आपण सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. आणि राजूभाऊ उंबरकर यांनी माझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली, ते म्हणजे शहराची. अच्छा. माझी शहर अध्यक्षपदी त्यांनी निवड केली आणि मला एक शहराचा भार माझ्या खांद्यावर सोपवला. आणि त्यांनी ज्यावेळी माझी निवड केली आणि माझ्या खांद्यावर हा भार सोपवला तर मला विचार पडला की मी पहिलेच एवढं बिझी आहे, मी दुकानामधून किंवा इतर बाकीच्या व्यवसायामधून अगदीच मी काम म्हणजे टाईम काढू शकणार का? मग टाईम मिळेल किंवा नाही मिळेल याच्या विचारात माझ्या काही दिवस निघून गेले. पण दादांनी जसं म्हटलं की नाही तुला करावंच लागेल, मी दादाच्या एका शब्दावर रेडी झालो आणि आपल्या शहर अध्यक्षाचा जो भार होता तो मी माझ्या खांद्यावर घेतला. कसं असते की माणसाला करायचं असेल तर तो कुठून पण करणार, त्याच्याकडे टाईम असो किंवा नसो, त्याला जर इच्छा असेल त्याची करायची तर तो करणार. आणि जर एखाद्या व्यक्तीकडे टाईम असेल आणि त्याची करण्याची जर इच्छा नसेल तर तो करू शकणार नाही. तर अशा पद्धतीने माझी राजकारणामध्ये सुरुवात चालवाट झाली समजून जा. आणि आता हळूहळू आपल्याला या क्षेत्रामध्ये सुद्धा आपले चांगले कार्य करू, लोकांच्या मनामध्ये एक घर करू आपल्याला समोर जायचं आहे. समोर याच्यासाठी नाही जायचं आहे की स्वतःसाठी नाही जायचं आहे, जे आपले गरीब व्यावसायिक आहे किंवा गरीब रोजगार आहे, जे बी काही एक व्यक्तिमत्व आहे ज्यांना वाटत आहे की नाही खरंच आपल्याला गरज आहे व्यवसायापासून तर रोजगारापासून सगळ्या गोष्टींमध्ये आणि आपण कुठंतरी चांगल्या पद्धतीने रोजगार मिळवू शकतो, तर त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी एकंदरीत मग ह्या क्षेत्रामध्ये आपलं पाऊल टाकलं आहे. आणि याला चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचं माझं एक स्वप्न आहे छोटंसं. नक्कीच ते मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन. नक्कीच सर, तुमचं हे स्वप्न नक्की आणि अगदी ईश्वर कृपेने नक्कीच साक्षात्कार होईल. तर माझं म्हणणं असं होतं सर की आपण न्यू अंकुश मोबाईलचे संचालक आहात आणि वणी क्षेत्रामध्ये आपलं खूप मोठं नाव आहे. तर तुम्ही हा जो व्यवसाय सुरू केला, तर तुम्ही हा सुरू करायच्या आधी तुम्हाला कधीपासून सुरू कसं वाटलं हा व्यवसाय? ह्या व्यवसायाची पार्श्वभूमी अशी आहे की आमच्या फॅमिलीमध्ये व्यवसायामध्ये कोणीच नाही. आमच्याकडे जास्तीत जास्त गव्हर्नमेंट सर्वंट आणि जे गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये म्हटलं तर WCL आणि दुसरे शिक्षक, याच्या व्यतिरिक्त आमच्या परिवारामध्ये व्यवसाय कुणाचाच नव्हता. पण माझे आजोबा जे होते त्यांनी एक मला ज्या वेळेस मी 10वीमध्ये फेल झालो त्यांनी मला एक प्रश्न केला की बाबू म्हणे तू 10वीमध्ये फेल झाला, आपल्याकडे शेती आहे म्हणे एवढी, या शेतीमध्ये तुम्ही 3 भाऊ कशा पद्धतीने उदरनिर्वाह कराल याचं एक मला उत्तर दे. म्हटलं आजोबा आपल्याकडे 18 एकर शेती आहे, त्याच्यामधून 6-6 एकर आम्हाला तिघाच्या वाट्याला येते. बरोबर. तर माझ्या आजोबाची जी दूरदृष्टी होती बघा, त्यांचं वय आता त्यांचं 105 वर्षानंतर निधन झालं. पण त्यांनी त्यावेळी मला नाही काही माझं 10वीमध्ये मी जे फेल झालो त्याच्यानंतर मला त्यांनी एक असा प्रश्न केला होता की ज्या प्रश्नानं माझ्या डोक्यामध्ये सुद्धा विचार पडला की आजोबा जे म्हणत आहे ते खरं की 18 एकर शेतीमध्ये माझ्या वडिलाचा उदरनिर्वाह बरोबर होत नव्हता, तर आम्ही 3 भाऊ हा उदरनिर्वाह कशा पद्धतीने करतो. आणि त्यांनी मला आयडिया दिली की म्हणजे तू मार्केटमध्ये पहिले कुठेतरी जॉब कर बघ त्या याच्यामध्ये तुला जर जमते का नाही जमत, तुला ज्याच्यात जमत असेल त्याच्यामध्ये कर. म्हणजे असं जरुरी नाही की मी म्हणत आहे की तू एखाद्या आता सध्या 2 व्हीलरचा जमाना आहे म्हणजे मेकॅनिकल बन, काही ट्रेनिंग घे कुठेतरी आणि बघ काहीतरी करायचं. तर मी त्या पद्धतीने आजोबांनी म्हटलं म्हणून मी इंजिनिअरिंग वर्कशॉप महालक्ष्मी म्हणजे इंजिनिअरिंग वर्कशॉप म्हणून वणीमध्ये होतं. अच्छा. टेलिफाईलमध्ये तिथे मी कमीत कमी 4 महिने ट्रेनिंग घेतली. अच्छा. ट्रेनिंग घेतली त्याच्यानंतर मी काम पण शिकलो, पण मला त्याच्यामध्ये काही रुची निर्माण झाली नाही.
मी ते काम सोडून दिलं. त्याच्यानंतर मी कपडा लाईनमध्ये सुद्धा आलो. अच्छा. कपडा लाईनमध्ये माझे 4-5 महिने निघून गेले. हम्म. त्याच्यानंतर मी 7 स्टार बेकरीमध्ये सुद्धा काम केलं. वा. तिथं सुद्धा माझे 4-5 महिने निघले. पण मला जे पाहिजे होतं ते काही होत नव्हतं. मग त्याच्यानंतर विषय असा आला की मी 10वीमध्ये फेल झालो होतो. जेव्हा मी 10वी क्लिअर केली, 11वी 12वीमध्ये ॲडमिशन घेतली, तर मला कसं होतं की अभ्यास बी करणं होतं अगदीच. आणि एक जॉब पण करणे होतं. मी माझा स्वतःचा खर्च स्वतः उचलण्यासाठी मी स्वतः जॉब करत होतो. तर त्या हिशोबानं मी एक आपल्या साई मंदिर साई मंदिरच्या समोर हां. श्रद्धा झेरॉक्स म्हणून आहे. हां. तिथे मी काही काळ काम केलं. काम केलं. हो, तिथे माझे 2 वर्ष निघले आणि ते 2 वर्ष निघाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मोबाईल फील्डमध्ये आपण जाऊ. त्याच्यामागचं रिझन असं होतं की त्या शॉपचे जे ऑनर होते, त्यांचं काम होतं रिपेअरिंगचं आणि त्यांच्याकडे एक हॉटेलचं सुद्धा काम होतं. ते त्या व्यवसायाकडे बरोबर लक्ष देऊ शकत नव्हते. तर ते कस्टमर येणार मग वापस जाणार, ते सगळ्या गोष्टीमध्ये मग आम्हाला पण त्या गोष्टीचा त्रास होऊ लागला. बरोबर. मी म्हटलं दादा मला नाही जमलं, मी सोडते हे काम. हां. त्यांनी म्हटलं की नाही तू काहीतरी दिवस मला अजून काढून दे, काढून. त्याच्यानंतर तू सोडला तरी चालेल. आणि तेवढ्यात मग त्यांचं ते पूर्ण 2 वर्ष काढून दिले आम्ही. त्यानंतर मी ते जॉब सोडून दिला आणि मोबाईल रिपेअरिंगच्या ट्रेनिंगसाठी नागपूरला गेलो. नागपूरला गेलो, ट्रेनिंग केली. त्याच्यानंतर मी वापस आलो. माझी ट्रेनिंग होती 4 महिन्याची. 4. पण मी ते 4 महिन्याची ट्रेनिंग कंप्लीट नाही करू शकलो. त्याच्या मागचं रिझन असं होतं की आर्थिक तंगी. अच्छा. बरोबर. जे पैशाची कमतरता जे असते, नागपूरसारख्या सिटीमध्ये जर जाऊन आपण अगदीच. राहणं, खाणं आणि एक ते इन्स्टिट्यूटमध्ये जे तुम्ही ॲडमिशन घेतली होती हां. त्यांना पैसे देणं, ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नव्हत्या. बरोबर. तर मी माझी 2 महिन्यामध्ये ट्रेनिंग कंप्लीट केली आणि वणीकडे परतलो. तिथून परत आल्यानंतर मी कमीत कमी 1.5 ते 2 महिने अजून खाली राहिलो. मार्केटमध्ये काम शोधत होतो की मला कुठेतरी काम मिळेल, पण ते काम मिळालं नाही. आणि त्यानंतर मी लाला मोबाईल म्हणून एक आपल्या भाजी मंडी नगर परिषद समोर एक शॉप होतं लाला मोबाईल. मी त्यांच्याकडे गेलो, तर त्यांच्याकडे ती वॅकन्सी खाली होती. अच्छा. आणि त्यांनी मला म्हटलं की ठीक आहे तू कर, हे सामान आहे हे तू घे आणि तू तुझं रिपेअरिंगचा सेटअप सेपरेट चालू कर. मी त्यांच्याकडून ते सामान घेऊन तिथं रिपेअरिंगचा माझा सेटअप चालू केला. तिथं माझे 4 ते 5 महिने निघून गेले. त्याच्यानंतर मला एक सेपरेट जागा मिळाली मार्केटमध्ये, ठाकूरराव कॉम्प्लेक्समध्ये. आणि मी या कॉम्प्लेक्समध्ये येऊन आपलं रिपेअरिंगचं जे व्यवसाय होता ते सुरुवात केली. आणि ह्या रिपेअरिंगची व्यवसाय मी सुरुवात केली तर ते माझी 20,000पासून स्टार्टअप झालेला होता. मोबाईल क्षेत्रामध्ये मी फक्त 20,000पासून स्टार्टअप केलं. पैसा एकंदरीत लावणं म्हणजे असंही नाही की बा वडिलाला मी म्हणणार की तुम्ही 3 एकर शेती विका नाही. आणि मला तुम्ही माझा व्यवसाय टाकून द्या. बरोबर. आपल्या स्वतःच्या दमवर काय होते त्याच्याकडे माझं पहिलं लक्ष होतं. मी जर वडिलाकडून शेती विकून जर पैसे आणून जर मी मोठा जर व्यवसाय एकदम जर चालू केला तर मला त्याच्यातलं पहिलेच नॉलेज नाही. बरोबर. ठीक आहे. तर मी जर अशी जर याच्यामध्ये भरारी टाकली तर मी कुठं ना कुठेतरी मागे येऊन जाईल. अगदीच. आणि त्याच्या मागचं रिझन असं आहे की जोपर्यंत आपण नाही का स्वतः त्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही, वडिलांनी सांगू किंवा कुणी सांगेल, पण जोपर्यंत आपल्यामध्ये वाटत नाही की मला करायचं आहे, मला करून दाखवायचं आहे, तोपर्यंत कुठल्याच गोष्टीची सुरुवात बरोबर होत नाही. बरोबर. अशा पद्धतीची माझी ही व्यवसायाची सुरुवात झाली फक्त 20,000 रुपयापासून. तर प्रेक्षकांना आपण बघितलं आहे की सरांनी कशा पद्धतीने सुरुवात केली. तर सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे न्यू अंकुश मोबाईल शॉप स्थापन केली, तर हे स्थापन करण्यामुळे तुम्हाला अडचण आणि मोबाईल शॉप स्थापन करण्यापूर्वी जी अडचण आली आणि तुम्हाला याच्यामध्ये तुमचे गुरु आणि मार्गदर्शक म्हणून तुम्ही कुणाकडे बघता, या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला जे मार्गदर्शन केलं किंवा ज्यांचा तुम्ही सल्ला मिळाला, तर तुम्ही ते म्हणून तुम्ही कुणाला बघता? सर्वप्रथम मी जिथे काम करत होतो मला त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली त्या कामाबद्दल. मेहता म्हणून आहे, भगवान मेहता, वणीमध्ये श्रद्धा झेरॉक्सचे ऑनर होते ते. आणि त्यांच्याकडे बस स्टॉपच्या कॅन्टीनचं सुद्धा काम होतं. तर मी त्यांच्याच हाताखाली त्यांच्या शॉपमध्ये काम केलं. त्यानंतर मला वाटलं की एकंदरीत आपण रिपेअरिंगचं काम करणे, कारण त्याच्यामागचं रिझन असं होतं की कमी पैशामध्ये जर कुठला व्यवसाय आपण स्टार्टअप करू शकत असेल तर तो फक्त एक मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय होता. आणि तुमच्यामध्ये जर स्किल असेल, काम करण्याची चांगली जर क्षमता असेल, बरोबर, तर आपण त्या गोष्टी करू शकत होता. आणि मला पहिल्यापासूनच छंद होता की इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या असते खराब झालेल्या त्यांना ओपन करून चेक करणे, हे ते करणे. मी 3-4दा
ते झटके सुद्धा खाल्ले इलेक्ट्रिकचे. तर त्याच्यामुळे मला नाही का त्या गोष्टीची भीती नव्हती. हा. तर याच्यामध्ये अडचणी जर आपण म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिली मला अडचण गेली आहे जागेची. जागेची. ठीक आहे. जागेची गेल्यानंतर दुसरी अडचण गेला मला भांडवलाची. भांडवलाची. कारण की कुठलाही धंदा व्यवसाय करायचा म्हटलं तर पैसा जरुरी आहे. अगदीच. आणि ज्यावेळी मी 20,000 रुपयापासून स्टार्टअप केला माझा, पण तिथून मला इथं ठाकूर रोड कॉम्प्लेक्समध्ये जेव्हा जागा मिळाली आणि मला तिथं सेटअप स्टार्ट करायचा होता, तर ती ज्यांची जागा होती त्यांना मला एक डिपॉझिट म्हणून 20,000 रुपये द्यायचे होते. आणि जे उर्वरित पैसे जे लागणार होते मला ते नवीन सामान वगैरे घ्यायसाठी लागणार हा. होते. तर यावेळी माझी मदत केली माझे जोगी काकाजी म्हणून, मी ज्यांच्याकडे शिकलो अच्छा. सातवीपासून जनता हायस्कूलमध्ये. त्यांनी मला त्यावेळी एक मदत केली 40,000 रुपयाची. बस. आणि त्यांनी ती मदत अशा पद्धतीने केली की त्यांच्याकडे एक 800 कार होती. अच्छा. त्यांनी ते विकून टाकले, ते 40,000 रुपये मला देऊन दिले. म्हणजे हे घे, तू याच्यातून काय करायचं कर. म्हणजे त्यांनी स्वतःची कार विकून हा, तुम्हाला त्यांना मदत स्वतःची कार त्यांनी विकून मला ते पैसे जे होते ते मला दिले आणि म्हणे की ह्याच्यापासून तू सुरुवात कर. केली. अच्छा. आणि तो दिवस होता, त्यांनी त्या दिवशी पचमढीला गेले होते सगळे फॅमिली मेंबर आमचे. हा. म्हणे आमच्या दुकानाची पूजा झाली आणि ते त्यांच्या टूरवर निघून गेले. तर अशा पद्धतीने नाही का माझ्यासाठी त्यांनी सुद्धा खूप मोठं काम केलं. त्यांनी मला जसं शिक्षणामध्ये इथे कोणीच मला कोणीच करत वणीमध्ये नाही. सपोर्ट नव्हता, तर त्यांनी मला शिक्षणासाठी सपोर्ट केला. मी त्यांच्या घरी पण राहिलो. तिथून माझी एक सुरुवात झाली आणि ह्या सुरुवातीमध्ये मला भांडवलाचे जे प्रॉब्लेम केले होते तिथून थोडा मला आराम मिळत गेला. मग त्याच्यानंतर मला नाही का कामामध्ये, आता नवीन नवीन दुकान म्हटलं तर काम कमीच राहणार. अगदीच. ते काम कमी मिळत होतं त्याच्यात मला काही प्रॉब्लेम नव्हता, पण मी ते काम मन लावून करत होतं. आणि त्यानंतर जे शनिवार येत होता मार्केटचा बंदचा दिवस, त्या दिवशी मी नागपूरला जात ते बाकीचे कामं जे मला समजले नाही, जे माझे गुरु होते संजय कटारिया नागपूरमध्ये, ज्यांच्याकडे मी ट्रेनिंग घेतली होते, तर मी त्यांच्याकडे जाऊन तिथं ते कामं करून घ्यायचे. तिथे बसायचं त्यांच्याकडून समजून घ्यायचं. आणि असंच करत 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 माझं मग ते काम रिपेअरिंगचं वाढत गेलं. आपल्या सर्व्हिसनुसार आणि लोकांसोबत बोलण्याच्या व्यवहारानुसार आपल्याला त्या कामामध्ये यश मिळालं. आणि ते काम माझं आता वाढत 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 असं केलं की जे मी 20,000पासून सुरुवात केली होती, जे माझ्या काकाजीने वगैरे सपोर्ट केला होता, त्या सगळ्या गोष्टीला यश आलं. आणि मी आज एक नामांकित मोबाईल शॉपीचा ऑनर म्हणून मी वणीमध्ये ओळखला जातो. हे माझा ते सर्वांचा जो सपोर्ट मिळाला मला, त्या सपोर्ट म्हणून ते घडलं. नक्कीच. तर प्रेक्षकांना बघितलं, सरांच्या या पूर्ण यशामागे त्यांचे गुरुवर्य, शिक्षक आणि आई वडील सुद्धा या त्यांच्या पाठीशी आहे. माझं म्हणणं असं आहे की आपल्याला प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक पुरुष आणि स्त्री असतो, तसं सरांच्या मागे सुद्धा होते. तर सर, पुढचा प्रश्न असा आहे की वणीसारख्या या मोठ्या शहरामध्ये एक मराठी माणूस एक नामांकित मोबाईल शॉपिंग म्हणून एक उभारण्यात आलेला आहे, एक व्यक्तिमत्व, एक ब्रँड झाला तुम्ही. तर एक मराठी माणूस म्हणून आपल्या मराठी माणसांना तुम्ही या व्यवसाय संदर्भात त्यांना हा काय सल्ला द्याल? मला जर मराठी माणसाला जर व्यवसायाबद्दल जर सांगायचं असेल तर मी सर्वप्रथम सांगेल त्यांना की तुम्ही खूप मोठा स्टार्टअप करणे जरुरी नाही. तुम्हाला ज्या व्यवसायामध्ये रुची असेल, तुम्हाला वाटत आहे की नाही मला मोबाईल क्षेत्रात जायचं आहे, मला सिव्हिल क्षेत्रामध्ये जायचं आहे, मला मेकॅनिकल क्षेत्रामध्ये जायचं आहे, कुठलंही असो ते, तुम्हाला इव्हन आर्किटेक्ट किंवा कुठलंही काही जे बनायचं असेल, तुम्हाला जर वाटत असेल तर त्या क्षेत्रामध्ये जा. कारण सगळ्यात मोठा एक प्रश्न असते की आपल्याला जी गोष्ट आवडते आपण ते आवडीनं करतो, पण जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ते आपण आवडीने करत नाही. आणि यामध्ये कसं होतंय की वडिलांनी जर जोर जबरदस्ती करून आपल्याला एखादा स्टार्टअप चालू करून दिला, 20 लाख रुपये लावले, त्यांनी एक ब्लॉग केला, त्याच्यामध्ये तुम्हाला जे लागणार होते तुम्ही म्हटलं की नाही पप्पा एवढे लागतं, करावंच लागतं, अशा पद्धतीने ॲडव्हर्टाईज करावंच लागतं, हे ते सगळं ते तुमचे वडील तुम्हाला करून देणार. पण यामध्ये कसं होणार माहिती आहे का, वडील तुम्हाला सगळ्या गोष्टी करून देऊन राहिलेले आणि जो पैसा लागत आहे तो वडिलाचा लागत आहे. तुम्हाला कुठल्याही पद्धतीची त्या पैशाची जाणीव नसते की नाही माझ्या वडिलाचा पैसा लागलेला आहे तर मला अशा पद्धतीनं कार्य करावं लागेल. त्या ठिकाणी नाही का आपलं व्यक्तिमत्व एक चुकून जाते. ते कसं वडिलांना लावलं आहे ना, मग अजून लागलं तर वडील लावणारच. या करताना कसं होते की आपली जे काम करण्याची जी क्षमता असते किंवा जी आपली बुद्धिमत्ता असते ती तिथं कमी होऊन जाते. म्हणून माझं हेच म्हणणं आहे की कुठलंही काम करायचं असं तुम्हाला ते छोट्यात छोटं असं किंवा मोठ्यात मोठं असं, आपल्याकडे आपण म्हणतो की एक बेरोजगारी किंवा जे शिक्षण झाल्यानंतर व्यवसाय लागत नाही, म्हणजे नोकरी लागत नाही, हां, तर जरुरी नाही. तुमच्यामध्ये जे कलागुण आहे तुम्ही बघा, ओळखून बघा त्यांना की काय आहे तुमच्यामध्ये कलागुण. त्या कलागुणांना ओळखून तुम्ही काय करू शकता.
आज चौकामध्ये जर बघू आपण, तर एक नाश्त्याचं दुकान म्हटलं किंवा पाणीपुरीचं दुकान म्हटलं, चाय टपरी म्हणा, XYZ कुठलंही घ्या, मराठी माणूस जो आहे तो आपल्याला कमी दिसणार. कमी दिसतं अगदीच. आणि त्याच जागी जे आपण एक परप्रांतीय म्हणून काय, ते आपल्याला सगळ्यात जास्त दिसतं. जास्त दिसतं. ठीक आहे. मग आपण ह्या गोष्टीवर नाही काय म्हणत आहे की आपल्याकडे रोजगार नाही, आपल्याकडे व्यवसायासाठी जागा नाही. मला एक सांगा, जेव्हा परप्रांतीय नाही का त्यांचं राज्य सोडून आपल्या राज्यामध्ये येतात, चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतात, अगदीच. चांगली इन्कम इन्कम कमवतात कमवलं. आणि इथं ते खूप मोठ्या ह्याच्यावर चालले जातात. बरोबर. तर याच्यामध्ये असं नाही का त्या परप्रांतीयाची गलती आहे, याच्यामध्ये आपली कमीपणा आहे की आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहोत आणि ती जागा जी आहे कुणीतरी दुसरे भरून काढून राहिले. आपण परप्रांतीयाला असं नाही म्हणू शकत की तू आमच्या राज्यामध्ये येऊन कसा का व्यवसाय करत नाही. त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी होती, तेव्हा जाऊन तो आपलं राज्य सोडून आपल्या राज्यामध्ये येऊन व्यवसाय करायला लागला. का बरं? कारण की आपण ती जागा खुली सोडली होती. अगदीच. आज आपण काय करतो की चर्चा चालते आपली पाणथुल्यावर, मुलं बसले का असं तसं इकडल्या तिकडल्या गोष्टी. पण माझ्या मते एक नाही का गावामध्ये नाही का सगळ्यांनी जर हा विचार केला की आपल्या गावासाठी आपण काय करू शकतो, आपल्या गावातले जे मुलं आहेत त्यांना घडवण्यासाठी आपण काय करू शकतो. जरुरी नाही की हे नाश्त्याचे चायचे दुकानच लावणं. ठीक आहे, सिव्हिल क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर कामं आहेत, छोटे छोटे असे कामं आहेत की जे मार्केटमध्ये खूप लेबरची कमी आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरची सुद्धा कमी आहे. पण ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल, त्या पद्धतीने तिथे काम पण करावं लागेल. आपण जर म्हटलं का नाही मी असंच करील, मी तसंच करील, मला हे जमत नाही, असं नसते. काम कुठलंही छोटं नसते. कारण की एक सुई विक्रेता सुद्धा, जे सुईचा ज्यानं बी व्यवसाय टाकलेला असतो, त्यांनी जर त्यावेळी जर असा विचार केला असता की नाही बाई सुई मी 4 आण्याला विकेल, 25 पैशाला विकेल, याचे पैसे किती येणार, तो एक मोठा व्यावसायिक नसता बनला. नक्कीच. तर ह्या सगळ्या गोष्टी, पैसा मॅटर नाही करत, ते मॅटर करते तुम्ही कशा पद्धतीने वर्किंग करता. एक इंजिनियर झालेला मुलगा सुद्धा आहे वणीमध्ये की जो जॉब न करता स्वतःच्या वडिलांना सांगितलं त्यांनी की मला जॉब नाही करायचा आहे, आपलं जे एक जुना व्यवसाय आहे मी त्याला स्टँड करतो. आणि त्यांनी तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने स्टँड केला. तिलक चौकमध्ये आहे जे बादाम दूध, शालिमार बादाम दूध नावाने फेमस आहे बघा. जो काउंटरवर बसलेला मुलगा राहते ना, तो इंजिनियर आहे, सिंधी आहे, तो इंजिनियर आहे. पण त्यांनी जॉब न करता त्यांनी तोच व्यवसाय स्टार्ट केला आहे आणि त्याचं आता नाही का ते समोर पॅकेजिंग वगैरे सगळ्या गोष्टी करून मी ह्या धंद्यातून कसा मोठा बनेल त्याच्याकडे फोकस आहे. त्याचा फोकस नाही आहे की मला वडिलांनी अजून याच्यामध्ये काहीतरी मशीन लावून द्यावं, हे करावं ते करावं आणि त्याच्यानंतरच मी स्टार्टअप करीन. त्याने त्याच्याकडे फोकस नाही केला. त्यांनी फक्त एका गोष्टीकडे फोकस केलं की हा धंदा जो आहे हा मी चालवतो समोर, अगदी मी माझ्या पद्धतीने करतो आणि त्याने तो केला आहे, चांगल्या पद्धतीने करतो. आता तो वणीत बसून सुद्धा तो बॉटल पॅक करून आपल्या इकडे जे आजूबाजूचा एरिया आहे तो सप्लाय करून राहिलेला. म्हणून काम कुठलंच कमी नसते. त्या आपण आपला जो बघण्याचा नजरिया जो असतो तो डिपेंड करते की आपलं काम कुठं कमी होत आहे आणि कुठं जास्ती होत आहे. तर त्याच पद्धतीमध्ये जर आपल्या गावागावामध्ये जे शिक्षण झालेले मुलं आहेत किंवा जे काही रोजगार करणारे आहेत यांनी जर बरोबर जर लक्ष दिलं का शहरामध्ये कुठे काय कमतरता आहे, आणि हे माहीत कसं पडणार आपल्याला, नक्कीच माहीत तर पडणार नाही कुठं काय लागणार आहे. तर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये जाऊन नाही का जे कुणी आहे पहिलं काम करणारे त्यांच्यासोबत पहिले काम करावं लागेल. त्यांच्यासोबत काम करून तिथे कुठली जागा खाली आहे, काय नाही, कशा पद्धतीने वर्किंग होत आहे, हे सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन आपण त्याच्यामध्ये मग कशा पद्धतीने वर्किंग करू शकतो. 1-2 वर्ष निघून जाणार त्याच्यामध्ये, मला नॉलेज यासाठी सुद्धा टाइम लागतं. तर ह्या सगळ्या जर गोष्टी करून जर आपण जर समोर गेलो तर आज मी म्हणतो महाराष्ट्रामध्ये एवढे कामं आहे की कुठलाच मुलगा असं म्हणणार नाही का आम्हाला रोजगार नाही, आम्ही बेरोजगार आहोत, असा प्रश्न निर्माण होणारच नाही. बरोबर. काम करायची ज्याची क्षमता असते तो कुठूनही करते. बरोबर. तो 25 किलोमीटर अपडाऊन करून सुद्धा काम करतो आणि वणीतल्या वणीत बसलेला मुलगा सुद्धा काय म्हणणार की नाही मला उन्हा करताना त्रास होत आहे, मी नाही जाणार. तर हे सगळ्या गोष्टी असते पैशावर डिपेंड. तर प्रेक्षकांनो, स्वामी विवेकानंदचं म्हणणं आहे की प्रत्येक स्थळाला एक हृदय असते आणि त्या हृदयाची काही स्पंदने असतात, ती ज्याला ऐकू येतील तिथेच त्याला काहीतरी सापडेल. तर आपल्या अंकुश सरांनी हेच आपल्या समोर मांडलेलं आहे की तरुणांनी, महाराष्ट्रातील तरुणांनी, मराठी माणसांनी कुठलंही लाज न बाळगता एक व्यवसाय सुरू करणे व आपल्या परिवाराचा आणि येणाऱ्या आपल्या पिढीचा उद्धार करणे
म्हणजे परप्रांतीय येऊन आपल्या ठिकाणी येऊन व्यवसाय करतात, भरगच्च पैसा कमवतात आणि सुखी जीवन जगतात. पण आपण मागे का? सरांचं उदाहरण घेऊन तुम्ही सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि खूप मोठं उदाहरण आपल्या वणी यासारख्या शहरामध्ये आपल्याला मिळत आहे. आपलं भाग्य समजावं म्हणून सरांकडे बघण्याचा जो हेतू आहे पुरुषा लोकांचा आणि युवकांचा, त्यांनी नक्की यांच्याकडे भेट देऊन यांच्या सोबत एक सल्ला घेऊन की यांनी कशा पद्धतीने आपलं जीवन पुढे नेलं, आपला व्यवसाय पुढे कसा नेला आणि आज ते एक गगनभरारी या वणीसारख्या नामांकित शहरामध्ये आपल्याला इतर लोक आपल्याला सिंधी किंवा मराठी लोक भरपूर आहे, पण एक मराठी माणूस एक नामांकित म्हणून आपल्या या वणी शहरामध्ये एक बिझनेसमॅन म्हणून उभारत आलेला आहे. हे या सरांच्या या व्यक्तिमत्वावरून आपल्याला दिसत आहे. तर सरांना पुढचा प्रश्न असा आहे की सध्याची जी बेरोजगारी चालू आहे, तर त्याबद्दल तुमचं मत काय आणि कशा प्रकारे तुम्ही तरुणांना सांगाल की या बेरोजगारीचं मत आपण याचा सोल्युशन काय झालं? सर, बेरोजगारीचा विषय जर पकडतो म्हटलं आपण, तर बेरोजगारी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही. बेरोजगारी जे निर्माण झालेली आहे ते आपल्या दिमागामध्ये निर्माण झालेली आहे. सर्वप्रथम आपल्यामध्ये जर काम करण्याची जर कॅपॅसिटी असेल, एक मानसिकता जर बनवली आपण की नाही मला अशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे, तर मी लिहून देतो की तो त्याच्या जर नाही का दिमागाच्या क्षमतेनुसार त्यानं जर काम केलं तर 5 वर्षामध्ये तो एक चांगल्या पदावर सुद्धा राहू शकते, किंवा त्याने कुठल्या व्यवसायामध्ये जर सुरुवात केली तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा तो चांगल्या याच्यावर जाऊ शकते. त्यासाठी आपल्याला जरुरी असतं की आपली मानसिक तयारी आपल्यासोबत किती आहे आणि आपण त्या कामाला कशा पद्धतीने करू शकतो. बेरोजगारी जर म्हणायचं झालं तर सर नाही का मार्केटमध्ये मी सांगितलं आता थोड्या वेळा पहिलं की कामं एवढे आहे की काम करणारा मिळत नाही. मग आपण कसं काय म्हणायचं की आपल्याकडे बेरोजगारी आहे? नाही, आपल्याकडल्या तरुणांची जे एक मानसिकता निर्माण झालेली आहे की मला कुठलंही काम न करता जर इन्कम येत असेल तर त्या गोष्टीसाठी मी राजी आहे, पण जर मला कुठे जर हार्डवर्क करायचं काम पडत असेल तर मी त्या ठिकाणी नाही करणार. नाही, तर मग जेव्हा आपण ही मानसिकता बाळगून जेव्हा आपण मार्केटमध्ये उतरू किंवा कुठलंही काम करू तर आपल्याला त्याच्यामध्ये यश नाही येणार. नक्कीच त्याच्या मागचं रिझन असं असते की कारण की आपला माइंड सेटअप जो बनलेला असते की नाही मला इझी वे मध्ये पैसे मिळाले पाहिजे. इझी वे मध्ये पैसे कुठंच मिळत नाही, कारण की मी सुद्धा या क्षेत्रामध्ये आलो. मी जेव्हा नागपूरला जायचं, सरांकडे माझे काही जे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही व्हायचे त्याच्यासाठी मी माझे मोबाईल घेऊन माझ्या सरांकडे जायचं. नागपूरहून निघताना मला 7:30ची बस राहायची आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉल वगैरे हे जे काही करायचं काम पडत होतं की जेणेकरून मला नाही का लेट होऊन जातो. सॉफ्टवेअर जर 80% वर येऊन आहे पीसीचं इन्स्टॉलेशनचं आणि ते मी 20% वर ब्रेक करून त्याला तर काही येऊ शकणार नाही, तर त्यावेळी मला 9 आणि 10 वाजून जायचे. तर मी तो पीसी घेऊन माझी नवीन सुरुवात होती, तर मी कुठे हॉटेलमध्ये किंवा माझे कुठे नातेवाईक तिथे आहे मी त्यांच्याकडे जाणार अशातला काहीच प्रश्न नव्हता. तर मला जे गाडी मिळेल त्या गाडीमध्ये मी निघून यायचो. मी जे महामंडळची लास्ट बस असते 10-10:30ची त्या बसमध्ये वऱ्यापर्यंत यायचं. चंद्रपूर बस असायची, तिथून जे ट्रक जे चालतात त्या ट्रकमध्ये बसायचं. ते ट्रक आपल्याला वणी सायडिंगवर सोडायचे, नांदेबिरा चौक आपल्या वणी सायडिंगचे जे संविधान चौकवाली जे चौकली आहे तिथे सोडायची. तिथून मी पायदळ प्रवास करून माझ्या घरी जायचं. ते तेवढ्या रात्री सुद्धा त्या गोष्टीची सुद्धा भीती नसती माझ्या मनामध्ये नव्हती की काय होणार काय नाही. रस्ता आपल्यासाठी खुला आहे, आपण कशा पद्धतीने त्याच्यावर चालत आहे हे डिपेंड करते की आपण समोर कुठल्या लेवलवर जाणार. तर या गोष्टीचं जर आपण नाही का जर थोडं भान ठेवून जर सगळ्या गोष्टी जर करत राहिलं तर मला एक म्हणायचं आहे की आपला महाराष्ट्रातला जो तरुण आहे हा कुठेच बेरोजगार नाही राहत. आणि दुसरी गोष्ट अशी की आज तरुणांमध्ये एक व्यसनाची सवय खूप वाढलेली आहे आणि याच्यामुळे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठा फरक पडत आहे. की कसं असते, एक कुठल्याही गोष्टीचं जे व्यसन असते ते माणसाला विचार करण्याची ताकद नाही देत. तो त्या व्यसनामध्ये कसं एवढा आतमध्ये चालला जातो की त्याला माझ्या घराकडे बघण्याचा आणि त्याच्या घरच्या परिवाराकडे बघण्याचा हा जो दृष्टिकोन असते तो काहीच नाही मिळत, तो तिथं संपून जाते. आणि मग याच्यामध्ये प्रश्न एक निर्माण होते का मग तो कशा पद्धतीने व्यवहार करत आहे, घरच्यावर कशा पद्धतीने चिडचिड करत आहे, काय करत आहे. तर हे एक कारण झालं. आणि दुसरं कारण, जर आपल्या मराठी तरुणांना जर व्यवसाय करायचा असेल किंवा कुठं रोजगार बी करायचा असेल तर आपण अति आक्रमक होऊन नाही का कुणाकडे व्यवसाय आपला रोजगार नाही करू, बरोबर, की जेणेकरून नाही का आपण त्याच्या नजरेमध्ये कमी होऊन जाऊ.
आणि जे समोर येणारी संधी असेल आपल्या समोर ती आपल्याला मिळणार नाही. बरोबर. आपण कुठेही रोजगार करा किंवा व्यवसाय करा, फक्त एक ध्येय डोक्यामध्ये बाळगून करा की मला ह्या गोष्टीमधून काहीतरी नॉलेज घ्यायचं आहे आणि स्वतःच्या पायावर उभं व्हायचं आहे. त्याच्यासाठी मला मेहनत करायची आहे. ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन जर आपला मराठी तरुण जर समोर गेला तर माझ्या मते खूप चांगली गोष्ट आहे. आणि जेणेकरून मी सुद्धा म्हणतो की मला जरी कोणी येऊन जर विचारलं की दादा मला हा व्यवसाय करायचा आहे किंवा अशा पद्धतीनं वर्किंग करायचं, मला काय केलं पाहिजे, मी कितीही कामात असलं तरी त्या व्यक्तीला 1 तास देईल, बसून त्याला सांगेल म्हणजे तुला कसं काय करायचं आहे, काय नाही करायचं, तू माझ्यावर डिपेंड नको राहू. तू जर माझ्यावर डिपेंड राहशील, मी कुठे लावून बी देईन तुला किंवा काही बी करेन, तुला जॉब पण देईन, तर तू 2 महिने 3 महिने याच्यावर तर काम करणार नाही. तू पहिले स्वतःमध्ये ठरवून घे की तुला काय करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्या कामाला लाग. अच्छा, मी सर्वप्रथम सांगितलं होतं की ज्याला जे काम करायचं आहे त्याला त्या गोष्टीमध्ये आवड असायला पाहिजे. मग तो इव्हन गाडी चालवणारा सुद्धा नसो, हा, जर गाडी चालवणारा जो राहिला त्याला सुद्धा गाडी चालवण्यामध्ये आवड राहील तर तो लॉंग टाइम मध्ये तो धंदा करणार. आणि ते त्यांनी जर नाही का, मी म्हणतो त्याने एक जर किरायाच्या गाडीवर सुद्धा काम करत असेल तो, तर त्याच्या घरी 3 ते 4 कार लागून जाणार. आपल्या भारतामध्ये असे खूप सारे उदाहरण आहे की ज्यांच्याकडे काही नसताना त्यांनी सुरुवात केली, स्टार्टअप केलाय आणि आज त्यांच्याकडे म्हणजे आपण विचार नाही करू शकत या पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तर काम करण्याची जी आपली मराठी माणसाची जी क्षमता बनलेली आहे ते खूप कमी आणि लो कॅटेगरीची झाली आहे. खूप कमी व्यक्ती मिळतात आपल्याला मार्केटमध्ये बघण्यासाठी किंवा गावामधून एखादं व्यक्तिमत्व बाहेर निघताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन परप्रांतीय आपल्या राज्यामध्ये येऊन व्यवसाय करतात, रोजगार कमवतात. एवढ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, तर त्या कंपन्यांमध्ये आपले मराठी तरुण कमी आणि परप्रांतीय जास्ती काम करतात आणि तो चांगल्या पद्धतीचे इन्कम सुद्धा कमवतात. एक ऑपरेटर, डोजर ऑपरेटर म्हणा किंवा ट्रक ऑपरेटर म्हणा, त्यांचं मासिक वेतन वेगळं, त्याचबरोबर त्यांना जे कमिशन मिळतं ते वेगळं. तो 30-35 ते 40 हजारापर्यंत इन्कम कमवतो. पण मला एक सांगा, जेव्हा तो व्यक्ती तेवढ्या दुरून येऊन इथे कमवू शकतो, त्याला इथं तर सगळ्या गोष्टी विकत घ्यायच्या. आपण गावात आहोत, आपले तिथं सुद्धा पैसे वाचत आहे, तर मग तो व्यक्ती तिथून येऊन इथं करू शकत आहे ना, आपण का बरं नाही करू शकत? नक्की. कारण की आपल्याकडे जर एखाद्या कुठल्याही कंपनीमध्ये सुद्धा काम निघालं तर त्याच्यामध्ये नियम व अटी असते की आमच्या कंपनीमध्ये वॅकन्सी ओपन आहे, पण आम्हाला 100 किलोमीटरच्या दायऱ्यातली मुलं नको, 100 किलोमीटर दायऱ्याच्या नंतरची मुलं. कारण त्याच्या मागचं एक रिझन असं पाहायला मिळालंय की त्या गावाजवळचे जे मुलं असतात त्या कंपनीच्या, आपण त्यांना लावून देतो, सगळं करतो. मग तो एखाद्या दिवशी सुट्टीवर गेला, न रिझन काही रिझन नव्हतं तरी तो त्याने 2 दिवस सुट्टी मारली. कुठली कंपनी इन्कम करेल तर ते आपल्या लेबरमध्ये ते डिस्ट्रीब्यूट करणार. हे एक सिम्पल्स आहे, कुठलाही व्यावसायिक असो किंवा कुणीही असो. पण या ठिकाणी कसं होत होतं की मग आपले जे मुलं होते ते एखादं बंद पुकारणार, गाड्या बंद करून टाकणार, ड्रायव्हर लाईन असेल तर पूर्ण गाड्या बंद करून टाकणार, आंदोलन करणार. पण ह्या सगळ्यामध्ये काय होणार, आपण लॉंग टाइम नाही चालत ना. आणि या विचाराच्या माझ्या भरपूर जणांना काय वेगळे पडणार की नाही बा असं कसं काय बोलत आहे हे ते. पण मला एक म्हणायचं आहे की जर तुम्ही जर स्वतःहून विचार करा ह्या गोष्टीवर की आपल्याकडली मुलं कंपन्यांमध्ये कमी काम करतात आणि बाहेरचे जास्ती काम करतात, त्याच्या मागचं रिझन तुम्हाला दिसून पडत असेल, तुम्ही जर स्वतः विचार करा त्याच्यावर, तुम्ही स्वतः फोकस करा की मी जे सांगत होतो तेच आहे की काहीतरी दुसरं आहे. म्हणजे एकंदरीत सांगायचा प्रश्न असा झाला की आपला मराठी माणूस जास्त दिवस टिकूच शकत नाही आणि ज्यांची संख्या इथं कमी आहे ते सुद्धा टिकतात इथे. नक्कीच. कारण की त्यांच्यामध्ये जो तेवढ्या दुरून आलाय त्याच्यावर जाणीव आहे आणि त्याच्यावर घरचा भार आहे. त्याला माहित आहे की मला इथं काम करावंच लागेल, तेव्हाच मला पैसे मिळणार आणि ते पैसे मी माझ्या घरी पाठवणार, तेव्हा जाऊन माझे मुलं बाळं, माझी पत्नी, माझे जे वयोवृद्ध आई वडील आहेत ते जगणार. तर ते एक जाणीव ठेवून काम करतात. याच पद्धतीने जर आपला मराठी माणूस जो तरुण वर्ग आहे त्यांनी सुद्धा हे जाणीव जर घेऊन जर मार्केटमध्ये काम केलं किंवा कुठल्याही कंपनीमध्ये जर काम केलं तर मी सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याच प्रकारची बेरोजगारी किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये मराठी माणूस जर कमी येत असेल तर त्याला मी जबाबदार. आणि मला कुणी येऊन विचारू शकता की नाही आम्ही एवढं सगळं करून सुद्धा आमच्यासोबत असं झालं, तर त्यांनी मला प्रश्न करू शकता.
मी बिंदास त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. नक्कीच. बघितलं मंडळींनो, सरांनी अगदी बरोबर आणि योग्यरित्या मराठी माणसांना, आपल्या भागातील तरुणांना एक संधी दिली आहे. ज्या प्रकारे सक्सेस डिपेंड ऑन युअर विल पॉवर, डेडिकेशन आणि प्रिझर्वेशन्स, म्हणजे यश हे तुमच्या इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटीवर अवलंबून असते. तसंच यश यश आपले अंकुश सरांनी स्थापन केलं, निर्माण केलं, आणि हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आपण आपली इच्छा सोडू नका, जिद्द सोडू नका आणि चिकाटी सोडू नका. ज्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही अभ्यास असो, व्यवसाय असो किंवा इतर कुठलंही काम असो, त्याच्यामध्ये आपण जर जिद्द आणि इच्छाशक्ती जर आणि चिकाटी जर आपण सोडून दिली ना, तर मग परप्रांती येऊन आपल्याच भागामध्ये किंवा आपल्याच कंपन्यामध्ये जिथं आपला हक्क असतो तो हक्क त्यांनी गाजवतात. कारण त्यांनी जिद्द आणि चिकाटी घेऊन येतात. ती जिद्द आणि ती चिकाटी सरांनी यांच्या लहानपणापासून आतापर्यंत ते आज जोपासच आहे. तुम्ही पण हीच जिद्द आणि इच्छाशक्ती जोपासा, हे सरांचं आपण आता हे म्हणणं ऐकलंय तरुणांसाठी. आणि या व्यवसाय आणि नोकरी करणारे दोनपैकी ऑप्शन आहे, तर तुम्ही कुठलेही यश करा, नोकरी करा किंवा व्यवसाय करा, पण त्यामध्ये जिद्द आणि चिकाटी आवर्जून ठेवा. तर सरांना पुढचा प्रश्न असा आहे की आपण न्यू अंकुश मोबाईल शॉपीला आपल्या जे निर्माण केले आणि ज्याचं जे पूर्ण या वणी शहरामध्ये एक नामांकित नाव मिळालं, तर प्रेक्षकांनी आणि या ग्राहकांनी न्यू अंकुश मोबाईल शॉपीमध्येच मोबाईल का घ्यावा आणि तिथलेच इलेक्ट्रॉनिक वस्तू का घ्याव्यात, हा माझा प्रश्न आहे. एकंदरीत मी याच्याबद्दल असं बोलू शकतो की बघा, तुम्हाला कुठलीही वस्तू जर घ्यायची आहे आणि ते जर विश्वासावर घ्यायची असेल तर तुम्ही चॉईस करा वनीतील अंकुश मोबाईल. ठीक आहे. त्याच्या मागचं रिझन असं असते की तुमचा कुठलाही प्रॉब्लेम आला किंवा काही झालं, तुम्हाला वाटत आहे का मला काहीतरी गलत डील देण्यात आली आहे, त्याच्यासाठी आम्ही सर्व्हिस बी जबाबदार आहोत. आम्ही त्यांना ॲन्सर देऊ, आम्ही सर्व्हिस सुद्धा देऊ. मार्केटमध्ये जर तुम्हाला 200 रुपये कमीनं जर नाही कुठे जर वस्तू जर मिळत आहे आणि त्या बिल बुकवर फक्त एक कॉपी जे बनत आहे ते फक्त तुम्हाला दिलं जात आहे, त्याच्यानंतर तिथे कार्बन कॉपी सुद्धा खाली यूज नाही होत आहे. ठीक आहे. आपण एक 15 ते 20 हजार रुपयाची वस्तू घेतली आणि त्या 15 ते 20 हजार रुपयाच्या वस्तूची 1 वर्षाची वॉरंटी असते. ठीक आहे. 1 वर्षामध्ये ती वस्तू खराब होणार नाही, पण झाली तर आपण त्या दुकानदाराकडे जातो आणि त्या दुकानदार जेव्हा आपल्याला म्हणतो की भैया ये ऐसा ऐसा है, इथं होऊ शकत नाही, तर तुम्ही एक काम करा, सर्व्हिस सेंटरला जावा किंवा माझ्याकडे ठेवा. हां, मग तू पाठवते नाही पाठवत तो सुद्धा एक प्रश्न पडतो. आता त्याच्यामध्ये काय झालं की 20 हजाराची तुम्ही जी वस्तू घेतली होती ते 7 ते 8 महिन्यामध्ये तुमची खराब झाली, त्याच्यानंतर तुम्हाला सर्व्हिस नाही मिळाली त्या वस्तूची. आता वस्तूची सर्व्हिस नाही मिळाली, पण आपले 20 हजार रुपये ते पाण्यात गेले ना. तर ते जर आपल्याला त्या 200 रुपयाकडे 300 रुपयाकडे आपण लक्ष देऊन जर आपण जर दुसऱ्या शॉपमधून जिथं तुमचा विश्वास पटत आहे त्यांच्याकडून घेतलं असेल, तर आज तुम्हाला ह्या गोष्टीचा सामना करावा नसता लागला. कारण की मी पाहिलेलं आहे मार्केटमध्ये, मी खूप ठिकाणी पाहिलेलं आहे. आज मार्केटमध्ये कस्टमरनी नाही की कुठेही जाऊन 3 वर्ष 4 वर्ष पहिल्याचं बिल मागावं कोणत्या शॉपरला, आणि त्या शॉपरने कस्टमरला 2 मिनिटांमध्ये ते बिल उपलब्ध करून द्यावं, तर मी म्हणेल की त्याचा जो सेटअप आहे ते प्रॉपर आहे. सर्व्हिसबद्दलचा भरपूर असे कस्टमर आहे की ज्यांना मोबाईल तर घेतला जाते, मोबाईल घेताना 200 400 रुपये 500 रुपये जे काही कमी करून दिले असेल ते करून दिले, बाकी त्यांनी डाटा मेंटेन ठेवला नाही ना सर्व्हिसचा टेन्शन घेतला का. त्याच्या मागचं रिझन असं होतं की प्रॉपर डीलरशिप सोबत ते काम नव्हते करत, आणि प्रॉपर डीलरशिप सोबत काम करत नसल्यामुळे त्यांना त्या सर्व्हिसचं जे नाही का जे फायदा मिळाला पाहिजे होता त्या डीलरला, तो त्या डीलरला मिळत नाही. आणि त्या डीलरला फायदा नाही मिळाल्यामुळं तो डीलर काय करणार, कस्टमरला सुद्धा देणार नाही. मग तो आपल्याला म्हणजे असं डावलत चालणार की भाऊ आज सांगतो उद्या सांगतो 15 दिवस 20 दिवस हीच गोष्ट चालणार. वॉरंटीत आपला फोन आहे, त्याची सर्व्हिस कंपनीकडून फ्रीमध्ये मिळते, कंपनीकडून सर्व्हिस त्याची फ्रीमध्ये मिळते, तरी सुद्धा त्याची फ्रीमध्ये सर्व्हिस मिळत नाही. आपण त्यावेळी विचार केला आपले 500 रुपये वाचवण्याचा आणि ते 500 रुपये आपले 20 हजारावर भारी पडते. तर अंकुश मोबाईलमध्ये अंकुश मोबाईलचं एक असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही जे बिल घेता अंकुश मोबाईलमध्ये ते जेन्युइन असते, पक्का असते. जीएसटी मध्येच आम्ही सगळ्यात जास्त जो माल असते आमचा तो सगळ्यात जास्त जीएसटी मध्येच परचेस होते, की जेणेकरून ते 200 400 500 रुपयासाठी कस्टमरची फसवणूक नाही झाली. खूप सारे असे प्रसंग घडले की ज्याच्यासाठी मला माझ्या प्रोडक्टला प्रूफ करण्यासाठी मला कोर्टामध्ये सुद्धा जावं लागेल. ठीक आहे. तर मी तिथे सुद्धा जाऊन माझं प्रॉपर बिलिंग असल्यामुळे मी प्रूफ केलं आणि सरकारी गवाह बनून मी त्याचं हा मोबाईल ओरिजिनल आहे, माझ्या शॉपमधून घेतलेला आहे. एक मर्डर झाला होता इथून 3 ते 4 वर्षापूर्वी, ज्या ठिकाणी जे
अपराधी होता त्यांनी तो फोन माझ्या शॉपमधून परचेस केला होता. अच्छा. त्यांनी तो माझ्या शॉपमधून फोन परचेस केला. त्याच्यानंतर त्या फोनला त्या गुन्ह्यामध्ये यूज केला गेला यूज केला गेला. यूज केला गेला यूज केला. त्याच्यानंतर ते गुन्हा घडल्यानंतर त्या फोनला जेव्हा माहीत पडलं की या फोनवरून सगळ्या काही हे चालत आहे, तर त्या फोनला जाळण्यात गेलं, पूर्ण जाळून टाकलं आणि त्याला पूर्ण बारीक करून दगडाने पूर्ण ठेचून ठेचून त्याला पूर्ण उद्ध्वस्त केलं. Destroy. तर कसं होते की कुठलीही चोरी असो किंवा कुठलाही गुन्हा असो तो लपत नाही. नाही. तर तो सुद्धा गुन्हा नाही लपला आणि तो गुन्हा समोर आला, पोलिसांच्या समोर आला. आरोपी पकडला गेला. आरोपीला विचारलं गेलं की तुला फोन कुठून परचेस केला होता. आरोपी माझ्या शॉपमध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की अंकुश मोबाईलमधून परचेस केला आहे. हा सेल पर्सन होता आणि काउंटरवर हे सर होते. अच्छा. मला पोलीस स्टेशनला सुद्धा बोलवलं गेलं. मी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेलो. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की मला याची पूर्ण डिटेल द्या फोनची. तर तो जर फोन मी अंडरकटिंगमध्ये यूज केला असता, म्हणजे परचेस केला असता, जे कटरकडून, मी डीलरकडून, जे प्रॉपर डीलर असते त्यांच्याकडून परचेस न करता मी कटरकडून जर केला असता तर त्याच्यामध्ये मला प्रॉब्लेम आला असता. नक्कीच. पण मी तो डीलरकडून परचेस केल्यामुळे माझ्याकडे जे पूर्व डिटेल होती त्या फोनची, की तो मला सॅमसंग कंपनीकडून बिल झाला होता. अच्छा. सॅमसंग कंपनीचे त्यावेळीचे जे डिस्ट्रीब्युटर होते त्यांनी मला बिल केला होता. हे सगळे कागदपत्र घेऊन मी ते सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर त्यांनी म्हटलं की एक वेळा तुमची गरज पडणार सर म्हणे आपल्याला, कारण की हा गंभीर गुन्हा घडलेला आहे. याच्यामध्ये ज्या गुन्ह्यामध्ये समोरच्या व्यक्तीनं त्या फोनवर बोलणं चालणं करून तो पुरावा नष्ट केला आणि त्याच्यामध्ये असं सांगत आहे की तो फोन होताच नाही आणि आमचा तो फोनच नाही. आणि त्याच्यामध्ये विषय असा झाला होता की त्यांनी एक गलती केली होती. जो गुन्हेगार होता त्यांनी तो फोन स्वतःच्याच नावावर परचेस केला होता. अच्छा. पण आपला प्रॉपर सेटअप असल्याकरता मी 2 मिनिटांमध्ये त्यांना ते बिल पण काढून दिलं. त्याच्यानंतर 2 ते 3 वर्षानंतर माझी कोर्टामध्ये मला समन आला. मला हजर व्हावं लागलं. मी ते बिल सबमिट केलं. त्याच्यानंतर माझे जे विरोधार्थी जे वकील होते त्यांनी मला क्वेश्चन केले की तुम्ही कसं का खरं बोलताय हे ते. तर त्यावेळी मी माझा पूर्ण सेटअप पासून सगळ्या गोष्टीचा डाटा त्यांना दिला, तिथे शेअर केला. आणि तो जो मोबाईल त्या गुन्ह्यामध्ये यूज केला गेलेला होता तो मोबाईल अंकुश मोबाईल शॉपिंगमधूनच घेतला होता आणि तो सॅमसंग कंपनीचाच होता. हे सगळं त्याच्यामध्ये प्रूफ झालं. आणि एक जो गुन्हा घडला ते गुन्हा उघडी सांगण्याकरता ह्या सगळ्या गोष्टीचं खूप मोठं योगदान त्याच्यामध्ये मिळालं, की जेणेकरून ज्यांच्यावर अन्याय झाला होता, ज्यांचा मुलगा त्याच्यामध्ये बळी पडलेला होता, तर त्यांना सुद्धा, त्या घरच्यांना सुद्धा माझ्या छोट्याशा याच्याकरता त्यांना खूप मोठं असं एक त्यांचा केस स्टँड होण्यासाठी खूप मोठा पुरावा मिळाला. आणि मी 3 वेळा तिथे चक्कर मारली, पण मी कुठल्याही पद्धतीचं असं बाळगलं नाही की नाही मी का बरं म्हणून जाऊ किंवा काही मी आजची तारीख घेतो उद्याची तारीख घेतो, असं कुठलंही नाही. मी जाऊन बरोबर माझ्या तारखेवर उभं होऊन त्या जे खरं होतं ते सगळ्या गोष्टी खरं तिथे मी सबमिट केल्या. आणि त्या गुन्ह्यामधून आता ते समोर ते चालत राहणार. पण जे माझं काम होतं ते मी केलं. पण ते का बरं केलं? कारण की ते सगळी जी खरेदी होती ती पक्क्यामध्ये होती म्हणून मी केली. जर ती पक्क्यातली नसते तर मला सुद्धा प्रॉब्लेम झाला असता. तर मला हेच सांगायचं राहते की आज अंकुश मोबाईलमध्ये जसं प्रोडक्टमध्ये मोठे जे प्रोडक्ट कंपनी आता विकतात, जशी विवोची X सिरीज झाली, ओप्पोची रेनो सिरीज झाली, सॅमसंगची S सिरीज झाली किंवा नोट सिरीज, जे बी काय OnePlus पकडा, त्याच्यामध्ये लाईन ऑफ डिस्प्लेचे प्रॉब्लेम आले होते. पण ज्या ग्राहकांनी आपल्या शॉपमधून फोन परचेस केला होता त्या सर्वांना त्याची सर्व्हिस सुद्धा मिळाली. अच्छा. त्यांचा फोन त्यांनी आमच्याकडे दिला, आम्ही सर्व्हिस सेंटरमधून सर्व्हिस सुद्धा मिळवून दिली. इव्हन काही असे ग्राहक होते की ज्यांनी फोन दुसरीकडून परचेस केला होता, आम्ही त्यांना सुद्धा सर्व्हिस मिळवून दिली. म्हणजे आमचा सर्व्हिसचा पार्ट असा असतो की म्हणजे नाही तो आपल्याकडूनच घेतला तर सर्व्हिस द्या किंवा नाही, अशातलं कुठलंही नाही. बऱ्याचदा अशा पद्धतीनं आहे. एवढं टाइम लागेल त्याच्यामध्ये मी करून देणार. एक टाइम पिरियडची एक लिमिट असते, 15 दिवस, महिनाभर. पण त्याच्यामध्ये ग्राहकांचे जे 10 ते 15,000 रुपये जे लागणार होते ते लागत नाही. तर हे असं खूप सारं चालते. म्हणून कुठलंही काम करत असताना जर आपण लिगल पद्धतीने केलं तर आपल्याला त्रास होणार नाही, आणि आपण इनलिगल पद्धतीने जर ते करू तर आपल्याला त्रास होते. मार्केटमध्ये खूप सारे असे दुकान आहे की ते आपल्याला सांगतात की मी असं म्हणजे एवढा डिस्काउंट देतो, तेवढा डिस्काउंट देतो. हा डिस्काउंट काही नसते. हा जो असते हा एक कटिंगचा भाग आहे, अंडर कटिंगचा, ज्याच्यामध्ये आपल्याला ते विदाउट GSTचं बिल मिळतं आणि त्याच्यामधून आपल्याला वाटतं की नाही मला 1000 रुपयाचा डिस्काउंट मिळाला, 2000 रुपयांना कमीनं मोबाईल मिळाला. आणि
त्याच गोष्टीचा परिणाम फक्त आपल्या सर्व्हिसवर होतो. अगदी. बाकी तर ग्राहकांची चॉईस आहे, त्यांना कुठे घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, कुणाला कुठल्याही गोष्टी जबरदस्ती राहत नाही. कारण की प्रत्येकाचं एक व्यवहारिक व्यक्तिमत्व असतं की त्याला वाटतं की मी ह्याच व्यक्तीकडून घ्यावं, अगदी. तो तिथूनच घेणार. इथूनच घेणार. आणि अंकुश मोबाईल शॉप ही एक रोडवर नसून, हम्म. रोडवरून दिसत सुद्धा नाही की बाप. एवढी मोठी शॉप वरती आहे म्हणून. तरी सुद्धा पार्किंगच्या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असताना सुद्धा ग्राहक वरती येतो. त्याच्या मागचे रिझन आहे कारण की अंकुश मोबाईलने एवढ्या वर्षामध्ये जे भरोसा कमवलेला आहे, ग्राहकाकडून जे काही कुठल्या पद्धतीचे प्रॉब्लेम आले ते सॉल्व्ह करण्यासाठी तत्पर राहिलेला आहे. सगळ्या गोष्टीचा विचार करून आज अंकुश मोबाईलमध्ये ग्राहक एवढ्या वरती येतो आणि फोन परचेस करतो किंवा कुठल्याही गोष्टीची सर्व्हिस घेतो. मी आभारी आहे वणीकर जनतेचा आणि वणीकर परिसरातले सगळे जेवढे काही खेडे वगैरे आहेत सर्वांचा, की मला एक छोट्याशा कॉम्प्लेक्स मधलं जे छोटंसं जिन्याखालचं जे दुकान होतं तिथून मला प्रतिसाद देऊन आज मला इथपर्यंत येण्याची एक संधी दिली. नक्कीच नक्कीच. तर ह्या सर्वांसाठी मी सर्वांचा म्हणजे आभारी आहे की त्यांनी माझ्यापर्यंत येऊन सगळ्या गोष्टी. आज मार्केटमध्ये खूप मोठे मोठे शॉप आहेत नक्की नक्की. भरपूर आहे. आणि ग्राउंड लेवलला आहे, कॉर्नर आहे, सगळेच आहे. मी जेव्हा मार्केटमध्ये माझं शॉप ओपन केलं होतं, हम्म. माझी तर पहिले रिपेअरिंगची शॉप होती. सुरुवात माझी कमी पैशातून होणे झाल्यामुळे अच्छा. मी हळूहळू करता करता मला ही मागची शॉप मिळाली. हा. पण माझे जे मित्र होते मार्केटमधले, हम्म. त्यांनी मला एक प्रश्न केला होता की अंकुश भाई बोले, आप ऊपर लगाने का सोच रहे बोले शॉप का, हम्म. लेकिन आप सोचिए बोले कि सही में कस्टमर उठते ऊपर चढ़ के जाएंगे. अगदीच. प्रश्न तो आहे. बोला है वो तो नहीं पता, हम्म. लेकिन बोला एक शुरुआत करने की है और मेरे पास इतने पैसे भी नहीं है, बोला कि मैं एक फ्रंट में कहीं भी एक बड़ी शॉप लूँ और वहाँ पे अपना स्टार्टअप शुरू करूँ. तो मैं स्टार्ट करके देख सकता हूँ, बोला जो भी होता है वो ऊपर वाले के हाथ में है. क्योंकि आगे का जो भी होता है वो कोई भी नहीं सोचता की मतलब क्या होने वाला है क्या नाही. बस. म्हणजे आपण आत्ता कुठे आहो ह्या गोष्टीकडे आपण समोर नाही सांगू शकत का नाही मी इथं नाही, नाही. राहणार तिथं राहणार. ते मी आज जिथे आहो मी तिथे खुश आहे. आणि मी जेव्हा हा स्टार्टअप चालू केला होता तर त्याच्या पहिले मी ज्या ठिकाणी होतो मी तिथे सुद्धा खुश होतो. मी तो स्टार्टअप करून सुरुवात करून मी वरती आलो. एक व्यापारी, कुठलाही व्यापारी जर पहिल्यांदा जर अंकुश मोबाईलमध्ये जर येत असेल तर हा. त्याचा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो ना तसा तो चेंज असतो. चेंज असतो. की जी शॉप खालतून दिसत नाही आणि त्यानंतर सुद्धा वरती एवढा मोठा सेटअप स्टार्ट केला यांनी. आणि आपल्याकडले जे ग्राहक आहे, जे वणीकर आहे किंवा आजूबाजूचे जे खेडेवाले जे परिसर आहे, मंडळी आहेत, सगळे आपल्याला प्रतिसाद देतात. प्रेम देतात. हा. तर ते एक त्यांना सुद्धा वाटते की नाही बाबा, त्यांना अंकुश मोबाईल जर वाटते तर त्यांना असं वाटतं की खूप मोठा स्टार्टअप आहे, ग्राउंड लेवलला असणार. पण जेव्हा ते येते शॉपमध्ये एंट्री टाकते ते स्वतः शॉक असतात की वणीसारख्या सिटीमध्ये आणि आपला जो लोखंडी जिना टाकलेला आहे वन वे वाला, पण त्याच्यामधून तो चढून कस्टमर वरती येतात. इथे त्यांना वस्तू जे लागतात ते खरेदी करतात, सर्व्हिस घेतात. कुठलंही काम असो, छोट्यात छोटं मोठ्यात मोठं, आमच्याकडे पण तेच असते की काम छोटं असो की मोठं असो, मग त्याच्यामध्ये 20 रुपयाचं काम आलं तरी आम्ही करतात. त्याच्यामध्ये असं नाही की नाही 20 रुपयाचं काम आहे 50 रुपयाचं काम आहे तर नाही भाऊ आमच्या दुकानात होत नाही, अशातला कुठल्याच प्रकारचा व्यवहार आमच्याकडून घडत नाही. नक्कीच. आणि खरंच एक आगळी वेगळी गोष्ट म्हणजे की सर्वांनी जो मला प्रतिसाद दिला आहे त्याच्यामुळेच मी इथपर्यंत घडू शकलो आहे. नक्कीच. याच्यासाठी मी सगळ्यांचे आभारी आहे. नक्कीच. तर बघितलं प्रेक्षकांनो, अंकुश मोबाईलमध्ये हा येणारा व्यक्ती गरीब असो, श्रीमंत असो किंवा मध्यमवर्गीय असो, कुठलाच व्यक्ती असा नाराज होऊन किंवा त्याला निराशाने जात नाही. आज ना उद्या त्याला त्याचं सोल्युशन मिळणारच. आणि इथे घेणाऱ्या प्रत्येक वस्तूचं पूर्ण रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणेच त्याचं मार्केट होते आणि सेलिंग सुद्धा होतात. आणि सरांनी सांगितलेला किस्सा तुम्ही बघितला असेल, ऐकला असेल की एका जो ज्याने कधी गुन्हा नाही केला तो व्यक्ती सरांच्या या त्यांच्या रूल्स आणि रेग्युलेशनमुळे, त्यांच्या खरेपणामुळे आता आजतागायत आपण बघत असता की आपण मोबाईल घेतो पण तो मोबाईल कुठून आलेला असतो, केव्हाचा असतो, कुणाचा असतो आपल्याला माहीत नसते आणि नकळत आपण ते घेऊन घेतो. आणि आपण अशा अनेक घटना कधी कुणासोबत व्हाव नाही पण ज्या व्यक्तीसोबत झाल्या तर सरांच्या खातिरदारामुळे, सरांच्या सत्यतेमुळे ते तो व्यक्ती आज वाचला आणि नक्कीच तो ऋणी राहील सरांचा नक्की. आणि आपण ग्राहक सुद्धा वणीतले आणि आजूबाजूच्या परिसरातले ग्राहक सुद्धा नक्कीच सरांचे आभार आणि ऋणी राहील. तर असेच म्हणूनच सर आज या आपल्या या मराठी माणूस आपल्या या वणी शहरामध्ये एक
आगळं वेगळं व्यक्तिमत्व उभं केलं आहे ते म्हणजे अंकुश मोबाईल शॉपिंग. तर खूप खूप अभिनंदन सर. आणि आता तुम्हाला एक पुढचा प्रश्न असा विचारतो की आपण नुकतंच तुम्हाला एक मनसेचं पद मिळालं आहे आणि शहराध्यक्ष वणी म्हणून, तर राजकारणात जावं असं तुम्हाला का वाटतं? अं, माझा राजकारणात जायचा कुठल्याही पद्धतीचा हेतू नव्हता. हम्म. पण अशी काही काही उदाहरण घडत गेले की ज्याच्यामध्ये मला वाटायला लागलं की नाही बा, आपण सुद्धा कुठे ना कुठं कुणाच्या कामी जर येत असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. हम्म. असाच एक अनुभव होता सर माझ्या जीवनातला. हम्म. मी माझ्या रिपेअरिंगच्या शॉपमध्ये काम करत होतो अच्छा. आणि त्यावेळी माझा एक मित्र होता, हम्म. मनोज नवघरे म्हणून. अच्छा. तो आला माझ्याकडे आणि तो म्हणाला की दादा, मला 3 लाख रुपयाचं काम आहे, तू मला 3 लाख रुपये दे, हम्म. मी तुला 2 ते 4 दिवसामध्ये रिटर्न करतो. मी त्याला एक रिझन विचारलं हम्म. की तुला कशासाठी पैसे हवे. बरोबर. तर त्यांनी मला म्हटलं की तू मला आज पैसे दे, मग तू आज रिझन कुठलंच विचारू नको, कारण की खूप एमर्जन्सी आहे आणि मला समोरच्या व्यक्तीला पैसे देणं खूप जरुरी आहे. म्हटलं बघ, तू जर रिझन सांगत नसेल तर माझ्याकडे पैसे नाही आहे द्यासाठी. अगदी सर. तू जर रिझन सांगत नसेल तर माझ्याकडे पैसेच नाही आहे म्हटलं द्यासाठी. पण तू जर रिझन जर सांगशील तर तुझी मदत केल्याशिवाय मी राहणार नाही. अगदीच. तर त्याला वाटलं की आता भाऊ रिझन सांगितल्याशिवाय मला पैसे देणार नाही. हम्म. त्यानं मला रिझन सांगितलंय की त्याचा जो मोठा भाऊ होता, हम्म. जो WCL मध्ये लागला होता, त्याला कलर ब्रँडेजचा प्रॉब्लेम होता अच्छा. आणि त्या प्रॉब्लेममुळे तो अनफिट होता, अच्छा. म्हणजे जॉबवर रुजू झाला नव्हता. अच्छा. तर यांनी कुठं तरी कुणाला तरी पकडलं आणि त्यांना सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व्ह करून द्या. त्यांनी म्हणाले की आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो, एवढे एवढे पैसे आम्हाला लागेल. त्या पैशासाठी याच्याकडे 2 लाखाची अरेंजमेंट जमली आणि 3 लाख रुपये त्यांनी मला मागितले. हम्म. पण मग मी त्याचं रिझन जेव्हा ऐकलं, मी त्याला एकच म्हटलं की म्हटलं तू पैसे वगैरे काही देऊ नको. अच्छा. तर म्हणे भाऊ, ते समोरचं काम असं होऊन राहिलंय, ते होऊन राहिलंय, असं करावं लागते, तसं करावं लागतं. म्हटलं बघ, कुठलाही गडबडीतला निर्णय जो असते तो चांगला नसते. तर मग काय करणार म्हणे आपण याच्यामध्ये. म्हटलं तुला एक मार्ग काढून दे. मी त्याला एक मार्ग काढून दिला जे लिगल होता, इनलिगल वाला नव्हता. WCL चा कलर बँडेजचा GR होता, हम्म. मी तो त्याला काढून दिला. अच्छा. मी म्हटलं तुझ्या मेडिकल फाईलला हे जोड आणि तू सबमिट कर. तर आपल्या वणीतले 2 व्यक्ती होते आणि पैनगंगामध्ये 27 व्यक्ती होते. अच्छा. असे 29 व्यक्ती होते पूर्ण, की ज्यांना याची गरज होती. त्यावेळी माझा मी JCI म्हणून एक क्लब होता, हम्म. त्या क्लबमध्ये मी कार्यरत होतो. अच्छा. आणि त्या क्लबमध्ये मला ज्या व्यक्तीनं म्हणजे काम करायसाठी सांगितलं होतं ते WCL चे चांगले एम्प्लॉई होते, एरिया मॅनेजर होते. एरिया. हां. तर मी त्यांना हा प्रश्न केला की सर, म्हटलं अशी जी गोष्ट आहे याच्यावर काहीतरी तोडगा असेल. तर त्यांनी मला सांगितलं की अंकुश म्हणे, तू टेन्शन घेऊ नको आणि कुठल्याही पैशाच्या याला नाही का, त्या व्यक्तीला सांगून दे म्हणे की कुठल्याही पैशाच्या याला तू समोर जाऊ नको, की जेणेकरून तुझा आर्थिक लॉस होणार, बरोबर. काम सुद्धा पूर्ण होणार नाही. आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो, त्यांनी आम्हाला ते कागदपत्र उपलब्ध करून दिले. आम्ही तो GR सबमिट करून, आणि सांगायची खरी गोष्ट म्हणजे 5 ते 6 महिन्यामध्ये तो व्यक्ती WCL मध्ये जॉईन झाला. अच्छा. आणि त्या व्यक्तीसोबत त्या एका GR मुळे जे 28 जण जे रेंगाळलेले होते, अनफिट होऊन घरी बसलेले होते, वा. हा सर्व 28 जणांना सुद्धा त्या GR जॉबचा, त्या GR मुळे लाभ जॉबचा जे फायदा व्हायचा होता तो झाला. वा. आणि ते सगळे आज WCL मध्ये काम करत आहे, चांगल्या याच्यामध्ये आहे. त्याच्यातला फक्त 1-2 व्यक्ती माझ्या ओळखीचे होते, त्याच्या व्यतिरिक्त जे 27 मेंबर होते ते माझ्या कुठल्याही ओळखीचे नव्हते. यांनी मग बाकीच्यांनी असा विचार केला की नाही बा, आपण एक गेट टुगेदर घ्यायचं, अंकुश भाऊला भेटायचं, असं करायचं, असं करायचं. म्हटलं त्याची काही गरज नाही का, की आपण कुठे, तुम्ही जर नाही का चांगल्या याच्यावर लागले आहे, तुम्ही जर स्टार्टअप तुमचा सुरू झालेला आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही मला या, मला अभिवादन करा किंवा हे करा ते करा, असं काहीच गरज नाही. मी त्या पद्धतीने केलंय नाही. आणि ते व्यक्ती मला ओळखत असेल पण मी त्या 27 व्यक्तीला नाही ओळखत, की माझ्यामुळे ज्यांचं काम झालं. अगदी. कसं असते सर, एक तो व्यक्ती WCL मध्ये लागला आणि अनफिट झाला. आणि अनफिट मुळे त्याचं कसं होतं की एक तो असा डिमोटिव्ह होऊन जातो की माझी घरची शेती गेली, मी ड्युटीवर लागत नाही लागलो, माझ्या गावातले बाकी मेंबर लागले. ही गोष्ट त्याला आतमधून खात राहते.
मी त्यावेळी अशा व्यक्तींच्या कामी आलो की त्याच्यामुळे असू शकते की बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये असं जरुरी नाही की आपला काय फायदा होते याच्याकडे लक्ष देऊन काम करायचं. तुम्ही आपला फायदा कुठे नाही होत तरी सुद्धा जर काम करत असेल तर तुमची पॉझिटिव्ह एनर्जी असते त्या व्यक्तीकडून तुम्हाला जी मिळालेली, ही तुम्हाला समोर जाण्यासाठी आपल्या पाठीशी असते. पाठीशी असते. आणि मी त्याच पद्धतीने वर्किंग करत आलो. आणि आता राजकारणामधली जर गोष्ट म्हणायची तर आता बघा, एक मनसेचं जे व्यक्तिमत्व आहे, आता लोकांना वाटत असेल की नाही बा, काम पडलं तर मनसेकडे जायचं, नाहीतर मग अजून हे करायचं. प्रत्येकाची एक वेगवेगळी भूमिका असते, एक व्यक्तिमत्व असते प्रत्येकाचं, काय आहे काय नाही त्याला काहीच देणं घेणं नाही आपलं. माझं एक सांगणं असं आहे की तो जर व्यक्ती आपल्या जर अडीअडचणीत काम पडत असेल तर आपण त्या व्यक्तीला विसरून नाही जाणार. नक्कीच. कारण की त्या व्यक्तीला जर आपण जर नाही का त्याचं काम केल्यानंतर आपलं काम झालं कम्प्लीट आणि आपण जर त्या व्यक्तीला जर विसरून जातो, तो व्यक्ती सुद्धा नाही का असा खचून जातो. अजून पण अशा पद्धतीची भूमिका समोरच्या व्यक्तीची नव्हती. म्हणजे आपले पक्षनेते राजूभाऊजी उंबरकर अच्छा. यांनी विधानसभेमध्ये म्हणा, एवढ्या जे इलेक्शन झाले आहे त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला. ठीक आहे. पण ती व्यक्ती एक अशी व्यक्तिमत्व आहे का ती आज सुद्धा खचलेली नाही. अगदीच. आज सुद्धा ते ठामपणे आपल्या याच्यावर उभे राहून कार्य करतच चाललेले आहे. खूप साऱ्या व्यक्तींना त्या म्हणजे असा पण चर्चा चालल्या गावामध्ये की त्या व्यक्तीने तो पक्ष सोडून दुसऱ्या याच्यात जावं, हे करावं ते करावं. पण त्या व्यक्तीने ते सगळं काहीच केलं नाही. तो पक्षासाठी एकनिष्ठ आहे आणि ते व्यक्ती ते पक्ष घेऊन चाललेले आहेत. आता राजूभाऊ उंबरकरची ही गोष्ट झाली, त्याच्यानंतर फाल्गुनभाऊ गोळकार चे आता एक उभरतं व्यक्तिमत्व समोर येऊन राहिलेलं आहे आपण. दादाच्या शब्दावर ठाम राहून गोरगरिबाचे काम करण्यासाठी तत्पर राहून त्यांनी म्हणजे आपला पूर्ण वेळ, तो जर व्यक्ती जर घराच्या बाहेर निघत असेल तर फक्त आणि फक्त मनसेचं काम करण्यासाठी निघते आणि पक्षाचं काम करण्यासाठी निघते. जे दादाकडून त्याला ऑर्डर दिलं जाते की नाही अशा पद्धतीचं काम आहे जाऊन कर, तो याच्यासाठीच घराच्या बाहेर निघते आणि तेच काम करते. तो दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत. तर मला सुद्धा वाटलं की नाही बा, या पक्षामध्ये चांगले लोक आहे की जे आपल्याला चांगलं मार्गदर्शन करू शकते. आपल्याला जे वाटत आहे की नाही राजकारणामध्ये उतरायचं आहे तर अशा ठिकाणी नाही जायचं आहे की जिथे पहिल्यापासूनच स्टेबल झालेले सगळे लोक आहेत. याच्यामध्ये आपल्याला काही शिकायला मिळणार नाही. राजकीय क्षेत्र हे माझ्यासाठी नवीन आहे, पण माझ्यासाठी ते नवीन असो किंवा नसो, माझ्यामध्ये शिकण्याचे जर गट्स असेल तर मी त्या नवीन क्षेत्रामध्ये सुद्धा मी माझी चांगली कामगिरी करू शकतो. आणि जर आपल्याला जर माहीत आहे की राजूभाऊ उंबरकर आपल्या वलीतच राहत आहे, मला कुठलेही प्रॉब्लेम आले तर मी त्यांना भेटून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या सगळ्या प्रश्नाचे जे सोल्युशन आहे ते सुद्धा काढू शकतो. तर म्हणून मी एक मनसेचा जो पक्ष आहे आपला राजसाहेब ठाकरेंचा, मी तोच जॉईन केला. कारण की त्यांचे जे मराठी व्यक्तिमत्व जे आहे त्यांचं ते खूप छान आहे. आणि आज प्रत्येक राज्यामध्ये एक राज्याचा एक पक्ष असतो. का बरं? कारण की त्या राज्याची जी मातृभाषा असते, त्या राज्याची जी संस्कृती असते ते जोपासण्याकरता एक आपल्याला आपला पक्ष असणे जरुरी आहे. जर ह्या गोष्टी जर नाही आपल्याला मिळाल्या तर आपण महाराष्ट्राची गोष्ट घ्या तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवर जे काही आता नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ठीक आहे. हे मिळालं कोणाकरता? राजसाहेब ठाकरे करता. हिंदीची आपल्या मराठी लोकांवर जी सक्ती होती किंवा जे काही होतं, एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य म्हणून एक राज्य निर्माण केलं होतं. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी होते. ठीक आहे. त्यांनी एक छोट्याशा गोष्टीपासून एक सुरुवात करून मध्य भारत ते अफगाणिस्तान, त्याच्यानंतर तामिळनाडूपर्यंत सगळीकडे नाही का अखंड हिंदुत्वाचं जे राज्य पसरवलं होतं. तर त्यांच्यामध्ये त्यांना सुद्धा अनेक कठीण परिस्थितीला समोर जाऊन ते काम करावं लागलं होतं. पण त्यांनी एक प्रत्येक लोकांच्या मनामध्ये एक भावना रुजवलेली होती मराठीची, तुमच्या संरक्षणाची, तुमच्या स्वाभिमानाची. ती भावना त्यावेळी त्या सगळ्या लोकांना समजायला आली. त्याच वेळी हे मराठी साम्राज्य एवढं मोठं म्हणजे संपूर्ण समजून जावं ना की भारतावर ते पसरलं, भारतभर पसरलं. ही छोटी गोष्ट नाही.
आणि ती गोष्ट छोटी नाही आहे जेव्हा आपल्याला वाटत आहे, तर आपल्याला सुद्धा वाटते की आपण सुद्धा नाही का त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जेव्हा एवढं मोठं महान व्यक्तिमत्व आपल्या राज्यामध्ये घडून गेलं आहे, की ज्यांनी पूर्ण भारतावर आपली एक छाप सोडली आहे, की रणनीती कशी करायची, कुठल्या पद्धतीने काय करायचं, आणि त्यांनी ते त्यांचं सफल पण झालं. तर ह्या सर्व गोष्टी जोपर्यंत आपल्या जे नागरिक आहे सगळ्यांच्या मनामध्ये जोपर्यंत जागृत होणार नाही, तोपर्यंत कुठल्याच आपण त्या टोकापर्यंत जाऊ शकत नाही. पण काही हरकत नाही. आज कसं आहे, आजचं राजकारण थोडं वेगळं आहे. त्यावेळीचं सुद्धा जे राजकारण होतं ते सुद्धा राजकारणच होतं. आज आधुनिक राजकारण आहे. त्यावेळी सुद्धा रोजगारासाठी समोरच्या व्यक्तीला जे होते त्यावेळी जे वास्तव्य करत त्यांना सुद्धा त्रास व्हायचा. पण ते सुद्धा त्यावेळी सुद्धा त्या सगळ्या गोष्टीवर मात करून ते वर्किंग करायचे चांगल्या पद्धतीने. तर आता सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. बदल काहीच झालेला नाहीये. त्यावेळी फक्त लूटमार, लढाई वगैरे जे काही चालायचं आता त्या बंद होऊन आता काय चाललेलं आहे, आता तुम्ही शिक्षणाचा फायदा घेऊन म्हणा किंवा तुमच्या मेहनतीचा फायदा घेऊन तुम्ही कशा पद्धतीने समोर जाता हं? ते दाखवून द्या. म्हणजे जरुरी नाही का त्या काळामध्ये असं नव्हतं म्हणून त्यांनी असं केलं तसं केलं. खूप काही मोठ्या कठीण प्रसंग होते त्यांच्यासमोर की जे त्यांना पार पाडावं लागत होते. बरोबर. आज आपल्याला 2 किलोमीटर जर पायदळ चालायचं काम पडलं नाही चालू तर आपण नाही चालू शकत. नाही चालू. त्यांनी 200 किलोमीटरचं अंतर सुद्धा क्रॉस करून टाकलं. आणि त्या एका व्यक्तीवर आमचा राजा जगला पाहिजे या भूमिकेवर कितीतरी जे त्यांचे मावडे म्हणा किंवा त्यांचे जे राज्यातले व्यक्ती होते, लहान असो किंवा मोठा असो, 10 वर्षाचा मुलगा किंवा नसतो, 10 वर्षाचा मुलगा बी असेल तरी तो सुद्धा आपल्या जीवावर उदार होऊन माझा राजा जगला पाहिजे, तो आपल्या जीवाला उदार होऊन त्या प्रॉब्लेमला समोर जात होता. मग त्याच्यामध्ये त्याचा जीव गेला तरी चालेल. पण आजकाल ते चालत नाहीये. आजकाल थोडा वेगळं राजकारण आहे. तर असो ते प्रॉब्लेम नाही. पण अशा पद्धतीच्या ह्या सर्व गोष्टीमुळे मला तरी वाटते की एकंदरीत बदल काहीच पडलेला नाही. राजकारण चालतच राहणार आहे, ते काहीच नाही. आणि असं जरुरी नाही की राजकारणी म्हणजे तो राजकारणी आहे, तो दुसऱ्यापेक्षाचा, हा दुसऱ्यापेक्षाचा, हा दुसऱ्यापेक्षाचा, त्यांच्यामध्ये मतभेद व्हावे किंवा नाही, काहीच नसते तसं. बरोबर, सर्वजण मिळून मिसळून बरोबर आपल्या पद्धती त्याला जे करायचं त्याच्या दिमागानं करतो, समोरच्याला जे करायचं त्याच्यानं करतो. तर हे राजकारण हे संपणार नाही आहे, हे चालतच राहणार. आणि याच्यामध्ये माझाच एक प्रवेश झालेला आहे. तर मला सुद्धा वाटलं की नाही मी पण करू शकतो, म्हणून मी आपलं पाऊल टाकलं याच्यामध्ये राजकारणामधून. बघू कुठपर्यंत आपल्याला यश होते. नक्कीच ते आपल्यावर डिपेंड आहे, आपण किती वर्किंग करतो त्याच्यानुसारच आपल्याला यश येणार. नक्की. तर मंडळींनो, संपूर्ण भारताचे, संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे निर्माते, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज मराठी माणूस हा ताट मानाने उभा आहे. आणि तीच परंपरा आपल्या या वणी शहरामध्ये अंकुश सर मनसे या पक्षाच्या अंतर्गत राहून शहराध्यक्ष म्हणून काम बघत आहे. आणि नुकतंच तुम्हाला त्यांनी उदाहरण दिलं आहे की एक एक त्यांच्या समयसूचकता आणि त्यांच्या शिक्षणामुळे, त्यांच्या योग्य निर्णयामुळे त्यांनी जो GR बघितला, म्हणजे एका शेतकऱ्याला, 27 शेतकऱ्यांना जो त्यांचा हक्क मिळत नव्हता, पण त्यांच्या समयसूचकता आणि त्यांच्या पुढाकाराने, या राजकारणामध्ये त्यांच्या अभ्यासामुळे, या इतिहास आणि इतिहासाकालीन त्यांच्या अभ्यासामुळे त्यांना आज नोकरी मिळाली. म्हणजे निस्वार्थ मनाने त्यांनी हे काम केलं. तर अशा व्यक्तिमत्व आपल्या या महाराष्ट्राला, आपल्या या शहराला मिळणं म्हणजे आमचे भाग्यच आहे. आणि अंकुशासारखे असे व्यक्तिमत्व घडत राहील हीच आपली प्रार्थना आहे. आणि तर सरांना आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की सर, तुम्ही आता या पक्षामध्ये आलात, या राजकारणामध्ये आपण प्रवेश केला, तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेव्हा निवडणुका येतील तर तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही त्याबद्दल तुमचं मत काय? बघा, निवडणुका येणार, मला संधी मिळाली, पण त्या अगोदर मला जर दादानी म्हटलं की नाही तुला व्हायचं आहे, तुला करायचं आहे, तर मी होणार. कारण की मी आता पक्ष जॉईन केलेला आहे. माझ्या पहिलेपासून जे पक्षामध्ये कार्यरत आहे, तर त्यांना सुद्धा ही संधी मिळाली पाहिजे. त्यांची जर इच्छा असेल तर त्यांनी सुद्धा ते केलं पाहिजे.
की जेणेकरून असं नको की मी पक्षामध्ये आता उडी मारली आहे ना, मला राजकारणामध्ये आता जे येणारे इलेक्शन असो किंवा कुठलंही काही असो हा. त्याच्यामध्ये फक्त मलाच संधी मिळाली पाहिजे, हा. अशातली माझी कुठलीही भूमिका नाही. अच्छा. कारण मी जे माझे सवंगडी किंवा माझे पदाधिकारी आहेत, मी या सगळ्यांसमोर राहू तरच मी समोर जाऊ. पण त्याच्यातला जर काही जुना एखादा कार्यकर्ता असेल, त्याला वाटत आहे का नाही बा, आणि मला सुद्धा वाटत आहे, दादाला सुद्धा वाटत आहे का नाही हा करून दाखवू शकते किंवा करू शकते, तर माझा पाठिंबा त्या व्यक्तीला राहील. नक्कीच. आणि जर दादानी जर म्हटलं की नाही अंकुश तुला करायचं आहे, तुला ह्या गोष्टीमध्ये समोर जायचं आहे, तर मी त्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकणार. आणि मी आता जे येणाऱ्या इलेक्शनसाठी सुद्धा जर दादानी म्हटलं तर मी उभं राहू शकणार. नक्कीच. नाही जर म्हटलं दादानी तर मी त्याच्यामध्ये माझा कुठलाही हस्तक्षेप नाही असतो. त्याच्यामागचं रिझन असं असतं की कुठलंही क्षेत्र कसं असतं, एक नवीन असते, त्याच्यामध्ये आपण तुरंत मध्ये जर उडी मारली तर त्याच्यामध्ये आपण कसं होणार की ते तोंड बुचक्याच पडणार. नक्की. अगदीच अनुभव आणि अनुभव खूप जरुरी असते. ठीक आहे. तर मला माझे जे कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत यांचा सपोर्ट असणं हे खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. मला त्यांचा सपोर्ट असणार, माझ्या नेत्याचा सपोर्ट असणार मला, तर मी ते करून टाकेल. नक्कीच. पण मला त्यावेळी सुद्धा जरी वाटत आहे की नाही बा माझ्या जागी हा व्यक्ती खूप छान आहे की हा करू शकते, करू शकते. तर मी तो अधिकार त्या व्यक्तीला देणार. ना की मी माझ्या स्वतःसाठी म्हणणार का नाही मीच 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 नाही. मीच ह्या आता इलेक्शनमध्ये मी स्वतःचाच दावेदार राहणार, अशातली कुठलीही भूमिका माझ्याकडून होणार नाही. इलेक्शन असो किंवा कुठल्याही गोष्टी असो, आपल्याला आपल्या पक्षाला घेऊन चालायचं असते. आपल्यासोबत जे कार्यकर्ते असतात त्यांना सुद्धा घेऊन चालायचं असते. कारण की ते सुद्धा पक्षासाठी दिवस रात्र एक करून काम करत असतात. त्यांची अपेक्षा असते पक्षाकडून की मला समोर माझा परिवार कशा पद्धतीने चालेल किंवा काही XY जे बी असेल, मला कुठेतरी जॉब लावून द्यावं, हे ते करावं, की म्हणजे त्यांचं काम सुद्धा चालेल आणि त्यांचा परिवार सुद्धा चालेल. नक्कीच. आणि जर ह्या भावनेमधून जर कुठला जर व्यक्ती जर असेल जो चांगला पदाधिकारी आहे, जो चांगल्या पद्धतीने वर्किंग करत आहे, तर त्याच्या पाठीशी राहून त्याचा जे हौसला आहे तो वाढवणं हे आपलं काम आहे. नक्कीच. नाही तर मी जर स्वतःचाच विचार करत बसेल, मी म्हणेल का नाही मी हे करतो, मी ते करतो, मी सगळंच करतो, मी कुठं नाही करू शकणार. नाही. मी माझ्या जे कार्यकर्ते आहे आमचे, मी त्यांच्या सपोर्टमुळेच समोर जाऊ शकतो किंवा मी माझ्या एखाद्या कार्यकर्त्याला सुद्धा मोठा करू शकतो. त्याच्यामध्ये जरुरी नाही का मी 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 करून मी समोर जाईल. नाही. आणि आता येणारं इलेक्शन जे लागणार किंवा जे काही XYZ असेल ते, हे राजकारण तर चालतच राहणार. नक्कीच. प्रत्येक 5 वर्षामध्ये कुठलं नाही कुठलं तरी एक इलेक्शन येणार. येऊन समोर उभंच राहते. लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता नगर परिषद येईल, नगर परिषद, पंचायत समिती येईल, जे काही XYZ जे येत राहील ते हे चालतच राहायचं आहे. पण ह्या सर्वांसाठी आपल्याला तत्पर होऊन कार्य करत राहणे हे जरुरी आहे. असं नाही की आता इलेक्शन लागलंय आणि तुरंत मध्ये ऍक्टिव्हेट झालो, काम करणं चालू केलं, असं करता तसं करता बस, ते नाही. सर्वांनी एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की जो आपल्या कामाकडे धावून येत आहे तो कुठल्याही पक्षाचा असतो, तुम्ही त्याला सपोर्ट करा. आणि तुम्हाला खरंच वाटत आहे की तो व्यक्ती निवडून आल्यानंतर आपल्या वणी शहराचं कायापालट करणार, किंवा खूप कसं असते की एक अपेक्षा असते प्रत्येक नागरिकाची की मी माझं वोट देत आहे, तर मी वोट दिल्यानंतर ते वोट माझं वाया गेलं नाही पाहिजे, त्या वोटचा फायदा झाला पाहिजे. बघा, शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याकडले भरपूर कमी मुलं PSI, IPS, IAS जे बी काही असो पदाधिकारी हे खूप कमी प्रमाणात होते. आणि हे शिक्षण घेण्यासाठी त्यांना पुणे, मुंबई इकडे तिकडे जावं लागतं, तिथे जाऊन अभ्यास करावा लागतं. ठीक आहे, तिथे जाऊन ते अभ्यास पण करतात. पण एखाद्या घरची जर परिस्थिती नाही त्यावेळी त्या व्यक्तीनं तिथं जाऊन अभ्यास करणं एवढं काही सोपं नाही. पुणेसारख्या शहरामध्ये जो जाऊन अभ्यास करत आहे, तर त्याला एक मासिक खर्च जरी म्हटलं मंथली, त्याला 10,000 रुपये तर कुठंच नाही गेला. त्याच्यापेक्षा जास्त खर्च येतो, तो कुठंच नाही दिला. पण माझं एक मत आहे की आपण बघा, हे एवढ्याले मोठे नाही का जे क्रीडा सामने होतात, खूप मोठे मोठे असे काही खूप सारे कार्यक्रम होतात की ज्याच्यामध्ये लाखो रुपये नाही का खर्च होतात, फक्त ते 5 दिवसाच्या कार्यक्रमासाठी, 10 दिवसाच्या कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च होतो. पण ते लाखो रुपये जर खर्च तिथं न करता ते जर खर्च
त्या मुलांना मिळणाऱ्या शिक्षणाकडे त्यांना एक चांगली लायब्ररी जर उपलब्ध करून दिली तर हे मुलं समोर जाऊ शकतात. दुसरी गोष्ट, जे ग्राउंडवर येणारे खेळाडू आहेत त्यांना सुद्धा जर त्या खेळासाठी जर चांगला शिक्षक तिथं जर मिळाला किंवा ते जे ज्या खेळामध्ये तो परिपूर्ण आहे त्या शिक्षणाची त्याला तिथं ट्रेनिंग मिळाली तर एक नवीन 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 जे काही मुलं घडतात ते जास्ती प्रमाणात घडण्यामध्ये नाही का सुरुवात होईल. सुरुवात. तर ह्यामुळे काय होणार की त्याला जो लागणारा खर्च होता तिथे पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये कुठलेही म्हणा, तुम्ही नागपूर म्हणा, XYZ ज्याला जिथं जमते तिथं जाऊन करणार, त्याला तो तेवढा खर्च लागणार नाही. तो आपल्या घरून सुद्धा करू शकणार नाही. आणि ते लाईफ टाइम साठी होणार. त्याला 5 दिवसासाठी किंवा 10 दिवसासाठी किंवा महिन्याभरासाठी होणार. एका गरीबाघरचा मुलगा हा सुशिक्षित हो, कारण की आपल्याला आपल्या विधानसभेला जर वाढवायचं आहे किंवा आपल्या वनी शहराला डेव्हलप करायचं आहे किंवा एखाद्या गावाला डेव्हलप करायचं आहे तर आजची आपली जी तरुण पिढी आहे ती सुशिक्षित झाली पाहिजे. हे सगळ्यात मोठं कारण आहे याच्या मागचं. कारण की ते जर अभ्यासू जर नाही राहणार तर मला एक सांगा ना, जर आपल्याकडे आपल्या कुठल्या गोष्टीचं नॉलेज नाही, आपल्याला कुठल्या गोष्टीचं शिक्षण नाही तर आपण काय करू शकणार? काहीच नाही. आपण रोजगार ठीक आहे, आणि तो रोजगार मग आता मिळाला तर ठीक आहे, नाही मिळालं तर मग घरी बसा. तर एवढे मोठे आता आपल्या वणीमध्ये जे आमदार खासदार जे काही असो एवढे मोठे मोठे आणि गव्हर्नमेंट सुद्धा एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट तयार करतात. गव्हर्नमेंट सुद्धा मोठे मोठे प्रोजेक्ट तयार करतात की ज्याच्यापासून इन्कम आलं पाहिजे. कुठलाही एखादा पार्क चालू करत असेल किंवा काही करत असेल तर त्यांचं एकच ते असते की आपल्या वणी शहरामध्ये ते झालं पाहिजे आणि तिथून आपल्याला थोडं अर्ली इन्कम सुद्धा आलं पाहिजे की जेणेकरून आपण तो पार्क मेंटेन केला पाहिजे. तर त्याच पद्धतीनं तुम्ही हे एक गोष्ट लक्षात घ्या मुलांसाठी की हे मुलं सुद्धा तुमचं एक अर्निंगचं समोरचं साधन आहे की तुमची विधानसभा जरी सुशिक्षित असेल तरच त्याला तर तुमची ओळख सुद्धा त्याच पद्धतीने होणार. आज एका गावाची ओळख सुद्धा होते त्याच्या शिक्षणानुसार. अधिकाऱ्याचं गाव कुठल्या गावाला म्हटलं जाते किंवा XYZ जे बी असेल ते. तर त्याच पद्धतीसाठी मग आपण शिक्षणाचं जे आता जे व्यापारी रूप आलेलं आहे त्याला एक साईड ठेवून त्याच्यामध्ये काय करू शकतो याच्याकडे लक्ष दिलं तर माझ्या मते खूपच चांगलं होणार. आणि जे नवीन नवीन खेळाडू जे समोर येणार याच्यामधून सुद्धा आपल्याला खूप काही नवीन गोष्टी शिकायला सुद्धा मिळणार. जे आणि याच्यामध्ये कसं होत असते की एका गावातला एखादा मुलगा जरी पोलीस बनला तरी त्या गावातल्या 4 मुलांची हिंमत वाढते. नाही त्यांनी करून दाखवलं, मी सुद्धा करून दाखवलं. 4 म्हणून ते 2 तरी समोर निघणार ना. त्याच्यातला कोणता एखादा जर IPS बनला, PSI बनला, IS बनला तर त्याला पाहून बाकी काही नाही, पण तिथले जे बी आहे कुठल्या ना कुठल्या तरी पदावर तरी जाणार. नक्की त्यासाठी तर या गोष्टीसाठी नाही का माझं एक रिक्वेस्ट आहे की बघा, पैसा सर्वजण कमवतात पण त्या पैशाचा बरोबर उपयोग जर होत असेल आणि ते तुमच्या नावाखाली जर होत असेल तर ही खूपच मोठी गोष्ट आहे. कारण की तो जो विद्यार्थी असते जे तुमच्या ह्या शिक्षण शैली करताना किंवा त्याला जे नाही सुविधा उपलब्ध करून दिली त्याच्यामुळे जर तो सर समोर गेला तर तो मरेपर्यंत तुमचं नाव विसरणार नाही. त्याच्या मागचं रिझन असं की त्याला ह्या सर्व गोष्टी इथं उपलब्ध झाल्या म्हणून तो ह्या पदावर गेला, एवढ्या समोर गेला. तर मग कुठल्याही खेळामध्ये निपुण असो, परिपूर्ण असो, तो तुमचं नाव घेणार. आणि मला तरी वाटते का हे करणं खूप जरुरी आहे. पण मी बघत आहे की तशा पद्धतीची आपल्या वणीमध्ये कुठलीही व्यवस्था नाही आहे. बरोबर. आणि व्यवस्था असली तरी ते कम्प्लीट असे सुरुवातीमध्ये जे स्टार्टअप होते ते काही दिवस राहते मग बघून मावळून जाते. कोणी लक्षच देत नाही. तर याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कुणी पण असो, राजकीय क्षेत्रामध्ये असो किंवा व्यावसायिक असो किंवा सामाजिक असो, ह्या गोष्टीला कुठून काय फायदा होऊ शकते याच्याकडे लक्ष दिलं तर हे आपले जे तरुण जे समोर येणारे व्यक्तिमत्व आहे यांच्यासाठी खूप फायद्याचं ठरेल. नक्कीच. तर मंडळींनो, बघितला अंकुश सरांचं म्हणणं असं आहे की येणारी जी तरुण पिढी आहे म्हणजे क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांना आवड असते त्यांना शिक्षणासाठी धडपड असते पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. पण भाऊच्या सांगण्यावरून, यांच्या दृष्टिकोनावरून त्यांनी जे मनसे या पक्षात प्रवेश केला, आपले मनसेचे आपले जिल्हा प्रमुख राजू उंबरकर आणि पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या
पावला पावलटून यांनी यांचा हा दृष्टिकोन मांडला आहे. तर युवकांना आणि समध्या गावा जे प्रेक्षकांना विनंती आहे की जर आपले अंकुश भाऊ जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्यासोबत जर उभे असतील तर अशा या दूरदृष्टी माणसाला, अशा या पुढील विचार करणाऱ्या म्हणजे सांस्कृतिक क्रीडा आणि कला, तर प्रत्येकाने एकदा तरी आपण नव्याने संधी दिली तर उत्तम होईल. आणि म्हणूनच यासाठी आपण हा नेता कट्टा हे चॅनल आपण आपल्यासमोर उपस्थित केला आहे, जेणेकरून या चॅनलच्या माध्यमातून असे अनेक मंडळी आपल्याला मिळतील आणि आपल्याला एक योग्य मार्गदर्शन मिळेल. आणि तुम्हाला या चॅनलमधून, या नेता कट्ट्या या चॅनलमधून बरेच काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळेल. आणि आपण नेहमी या कट्ट्यामधून असेच अनेक वेगवेगळ्या फील्डमधले माणसं आपण आपल्याला इंट्रोड्यूस करू. आणि नक्कीच आशा आहे की तुम्हाला हा आमचा कार्यक्रम आवडला असेल. आणि तरी सगळ्यांनी आमच्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि सोबतच संपूर्ण साथ द्या. आणि अंकुश सर, तुम्ही आमच्या या नेता कट्टा चॅनलवर तुमचा वेळातला वेळ दिला त्याबद्दल नेता कट्टाचे सगळे समर्थक, सगळे मित्रमंडळ आणि आम्ही सुद्धा सगळे तुमचा आभारी आहे. आणि तुमच्या या भावी आयुष्यासाठी, तुमच्या राजकारणी, सामाजिक आणि तुमच्या न्यू अंकुश मोबाईल शॉपिंगमध्ये भरभराटीचं ग्राहकांना तुम्ही जे मार्गदर्शन केलं, ग्राहक नक्कीच येतील आणि निस्वार्थपणाने येतील आणि शांततेने होऊन त्यांचं मन भरून जाईल. तर नक्कीच तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप अभिनंदन आपण वेळ दिल्याबद्दल. तर मित्रांनो, हा कार्यक्रम आता इथेच संपलेला आहे. भेटूया पुढच्या वेळेला. तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नेता कट्टा या सबस्क्राईब चॅनलला. धन्यवाद.